गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा गप्पांचा गप्पांचा. नमस्कार ठाणेकर रसिक हो, सुस्वागत. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या तर्फे मी घनश्याम दीक्षित आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या गप्पांच्या या 33व्या कार्यक्रमात मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गप्पांचा या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी गप्पांची ही सर्व टीम. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं त्यांचा उल्लेख करणं मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. सर्वप्रथम वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे आणि त्यांचे बंधू अजित मराठे सर यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यासाठी त्यांचे मनापासून धन्यवाद. सोबतच जाई काजळचे श्री राजेश गाडगे जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत आणि ईशा टूर्सचे आत्माराम परब जे आपले नवीन सहप्रायोजक आहेत, यांनाही मनपूर्वक धन्यवाद. या सगळ्यासोबतच या हॉलमधली सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओमकार कॅटरर्स यांचेही मनपूर्वक आभार. मी आता गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आपले आजचे पाहुणे श्री दाजी पणशीकर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. श्री दाजी पणशीकर यांचे गप्पांच्या टीमतर्फे आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी श्री दाजी पणशीकर यांचा परिचय करून देतो. मूळ नाव नरहरी विष्णू शास्त्री, टोपण नाव दाजी. जन्मतारीख 1 मे 1934 मुंबईला. शिक्षण, वेदाध्ययन व संस्कृतचा अभ्यास घरच्या पाठशाळेत वडील व्याकरणाचार्य पंडित विष्णू शास्त्रींकडे झाला. व्यवसाय लेखक, वक्ता, व्याख्याता. दाजींची ग्रंथसंपदा एकूण 13 ग्रंथ, संत साहित्याचे संपादित ग्रंथ, श्री भावार्थ रामायण 2 खंड 10वी आवृत्ती, श्रीनाथांचे 8 ग्रंथ 4थी आवृत्ती, स्वतंत्र टीका ग्रंथ कर्ण खरा कोण होता 10वी आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशनने छापलं होतं. महाभारत एक सोडाचा प्रवास 10वी आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशन. कथामृतम, कपटनीती, अपरिचित रामायण या सर्वांच्या 2ऱ्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यानंतर स्तोत्रगंगा भाग 1, स्तोत्रगंगा भाग 2, शब्दोत्सव. हिंदीमध्ये रामायण के 51 प्रेरक प्रसंग म्हणजेच अपरिचित रामायणाचं भाषांतर, ह्याची 3री आवृत्ती. आगामी आहे कर्ण वास्तविक कौन था, कर्ण खरा कोण होता याची प्रथम आवृत्ती झालेली आहे. त्यानंतर आगामी नवा प्रकाश, यक्षधर्म संवाद, वेदगंगा आणि गान सरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार यातली काही पुस्तकं बाहेर आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आज आपण जर ती घेतली तर 10% सवलत त्यांच्या मूल्यावरती आपल्याला सर्वांना मिळणार आहे. व्याख्यानामध्ये त्यांनी महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, कर्नाटक, गुजरात आणि परदेशात इंग्लंडमध्ये मिळून आजवर 2035 व्याख्यानं दिलेली आहेत. मी आमच्या गप्पांचे श्री अद्वैत मळेकर यांना आता विनंती करतो की त्यांनी श्री दाजी पणशीकर यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच सुलेखनकार श्री पिनाक रिसबूड यांनी पाहुण्यांसाठी खास भेटवस्तू आणलेली आहे.
मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ती भेटवस्तू व्यासपीठावर येऊन आजच्या पाहुण्यांना द्यावी. माझा अक्षर तुमच्या हातापेक्षा मी 13 वर्ष अक्षर गिरवलेला माणूस आहे. यानंतर मी या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे अभय मराठे उपस्थित आहेतच, त्यांचे बंधू श्री अजित मराठे यांना मंचावरती येण्याची विनंती करतो. यानंतर सर्व प्रायोजकांचे मनापासून आभार. मी आजच्या पाहुण्यांबरोबर फोटोसाठी आमच्या गप्पांची जी टीम आहे त्या सर्वांना माझ्या व्यासपीठावर यायची विनंती करतो. श्री मंगेश कोळी, रश्मी जोशी, अद्वैत मळेकर, भाग्यश्री कासार, नरेंद्र फडके, अर्चना जोशी, अलका जोशी आणि मी घनश्याम दीक्षित. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ, रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी नम्र विनंती आहे की सर्वांनी आपले मोबाईल सायलेंट किंवा बंद करून ठेवावेत, ही नम्र विनंती. आणि आजच्या कार्यक्रमाचे पुढची सूत्र मी आजचे मुलाखतकार श्री अभय मराठे सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. येतोय बरं. नमस्कार. आवाज येतोय का? यांच्या आवाजापुढे मला नमस्कार किती मोठ्याने बोलायला पाहिजे. नमस्कार. दाजींच्या आणि आपल्या सर्वांच्या परवानगीने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. दाजी पणशीकर असं नुसतं नाव घेतलं की असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं. ऐकून आश्चर्य वाटेल आणि आनंद होईल आपल्याला. वय वर्षे 91 वर्षे आणि 363 दिवस. 1 मे रोजी दाजींना 92 वर्ष सुरुवात होते. अफाट वाचन, अचाट स्मरणशक्ती, प्रचंड आत्मविश्वास, प्रकांड बुद्धिमत्ता, आदर्शव्रत, संसारी तपस्वी, आदरणीय श्रद्धास्थान. 1.5 तासात कोणकोणत्या कालखंडावर बोलता येईल? खरं म्हणजे दादींच्या प्रत्येक कालखंडावर गप्पांचं एक सत्र होईल. घरच्या 2 पाठशाळा असताना तुम्ही पौरोहित्याचे काम करत होतात काळाराम मंदिरामध्ये गिरगावमध्ये. ते करत असताना एकदम संपादनाकडे कसे वळलात? त्याचं कारण असं झालं की निर्णय सागर प्रेस म्हणून जो प्रसिद्ध होता संस्कृत ग्रंथ प्रकाशित करण्याकरता आणि मुद्रित करण्याकरता, तिथे माझे आजोबा वासुदेव शास्त्री पणशीकर 52 वर्ष काम करत होते. आमच्या आजोबांच्या नावावरती जवळजवळ 100 ते 110 ग्रंथ संपादित केलेले आहेत. त्यामुळं आमच्या घरामध्ये ग्रंथ कपाटं भरलेली असायची. आणि आजोबा गेल्यानंतर माझे वडील व्याकरणाचार्य असल्यामुळे त्यांच्याकडे कामं यायची. निर्णय सागरची, कर्नाटक प्रेसची. त्यांच्याकडे ते काम आल्यानंतर मला कॉपी धरायला लावायची. आमच्या पूर्वीच्या प्रेसच्या लाईनमध्ये कॉपी होल्डर नावाची एक संस्था होती. त्यांनी काय करायचं नाही, फक्त कॉपी हातात घ्यायची आणि त्यांनी वाचत राहायचं. आणि थांबलं करता करता 1 वर्षी मग याच्या आधी बरेच ग्रंथ झाले. तुकाराम पंडितचं पुस्तकं आमच्याचकडे होती. आणि वडिलांकडे जास्ती मी राहिलो याचं कारण मी जन्मापासून आजारी, त्यामुळे बाहेर जाणं क्वचितच व्हायचं. त्यामुळे त्यांच्याचकडे जास्ती राहिलो. त्यामुळे मला ते तपासायचं काम करायला लागलं. 1 वर्ष काय झालं, जगदीश स्वरप्रेसची ज्ञानेश्वरी तपासायला आली.
16वी आवृत्ती साखरे महाराजांची. आणि तपासता तपासता शेवटी मीच पूर्ण केली ती. म्हणजे ज्ञानेश्वरीचा माझा इतका आधीपासूनचा अभ्यास आहे. पण जगदीश्वर प्रेसचं काम करायला तर त्याच्या आधीपासूनच अस्मादिक एक तर मंदिरात काम तरी करायचे, नाही ते झोपून तरी राहायचे. दाजी कुठे आहेत? दाजी झोपलेले आहेत. दाजी कुठे आहेत? दाजीला घरून राहायला बसलेले आहेत. आणि त्यामुळे आमचं थोरला भाऊ गजा, आपला आबा, गजा, प्रभ्या, दिन्या, हे सगळे माझे, प्रभ्या म्हणजे प्रभाकर बोंडशीकर, तर हे सगळं इकडून तिकडून वडिलांपासून असे पळायचे. मला त्याच्याबरोबर काम करायला लागायचं. पण माझं नुकसान झालं नाही. सकाळ संध्याकाळ पूजा झाली की त्यांच्याकडे विद्यार्थी शिकायला यायचे. आणि मग माझी इच्छा असो नसो मला ऐकायला बसायला लागायचं. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा ग्रंथ माझा 14व्या वर्षीच झाला. मुहूर्त मार्तंड, ज्ञानेश्वरी झाली. पण माझी एकूण अवस्था बघितल्यानंतर सगळ्यांनाच असं वाटायचं की हा काही फार दिवस राहणार नाही. पण मग मराठा लेखमाला तुमची केव्हा चालू आली? मराठामध्ये लेखमाला केव्हापासून चालू आली? मराठामध्ये लेखमाला ते काय झालं, ते करता करता मी दुसऱ्या एका देवळात गेलो आणि जमवून घेण्याचा स्वभाव नसल्यामुळे ती नोकरी सोडली. पुण्याला गेलो आणि पुण्याला गेल्यानंतर तिथे माझ्याकडनं प्रचंड काम झालं. ध्यानीमनी नसताना काम झालं. म्हणजे भावार्थ रामायणाचं संपादन 1968 झाली. त्याच्या आधी 67मध्ये एकनाथी भागवताचं संपादन झालं. सकल संत गाथा झाली, ज्ञानेश्वरी झाली, तुकाराम गाथा झाली, नामदेव गाथा झाली. एवढं मोठं संत वाङ्मयाचं वाचन माझ्याकडनं 5 वेळा झालं, 5 आवृत्त्या. हो. आणि मला काहीच कल्पना नाही, आपणच का म्हणायचं. एवढे पुण्यामध्ये मी एकापेक्षा एक मोठे जाडे विद्वान असताना आमचा प्रकाश म्हणाला, दाजी अरेतुरीतला होता, भावार्थ रामायणाचं तूच संपादित करायचं. मी म्हटलं असं कसं शक्य आहे, एवढी तुला काय करायचं म्हणाले, तू संपादक. अरे आणि आश्चर्य, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. पण ऐकण्यासारखी गोष्ट, त्यावेळेला मी एका झोपडीत राहत होतो. कारण नोकरी सोडली तेव्हा हिला बायकोला 5-6 महिने झालेले होते, राहायला जागा होती, काही कमी नव्हतं. पण माझ्या असं लक्षात आलं की मंदिरांचे जे विश्वस्त असतात त्यांना त्या विषयात काही कळत नाही, ते झिरो असतात. हा बहुतेक मला ऐकलेलं दिसतोय. आणि त्यामुळे तिथे असणारा जो काम करणारा आहे तो अधीत असलेला त्याने चालत नाही. मी शिकलेला विल्सन कॉलेजचा विद्यार्थी, पौरोहित्यातला प्रवीण, तर त्यांना ते चालायला लागलं. म्हणजे मलाच ते कठाल व्हायला लागलं. काहीतरी पुष्कळ निमित्त झाल्याने मी तरी सोडून, कसलं काय आणि कसलं काय. पण त्या 2 वर्षामध्ये मी जी रामाची सेवा केली अशी आजपर्यंत कोणी केली नसेल. कारण मला पावमान येत होतो, सगळंच येत होतं, पण पैशाकरता काम करतच नव्हतो, माझा स्वभावच नाही. परिणाम असा झाला, मी नोकरी सोडून पुण्याला गेल्यावरती प्रकाशक घरी झाले, हे तुम्ही काम करायचं, ही रामाची कृपा नाही का? वा वा, क्या बात. आता 10वी आवृत्ती 11व्या आवृत्तीचं काम चाललं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ग्रंथ झाल्यानंतर त्याची पहिली आवृत्ती आम्ही पैठणला नेली. पैठणला जी महाराजांची म्हणजे एकनाथ महाराजांची जी मूर्ती आहे त्याच्यावर मी पवमान म्हणून अभिषेक करून संचाराने कीर्तन झालं आहे माझं. प्रस्तावनाच आहे माझी मोठी, जवळजवळ 10 का 15 पानाची प्रस्तावनाच आहे माझी. मी कुठे गेलो होतो शिकायला, काही नाही. पण आमच्या वडिलांनी माझ्यावरती एक कृपा केली. एक जाण्यापूर्वी माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि विजयी भव म्हणाले, पहिली गोष्ट. आणि त्याहीपेक्षा
महत्त्वाचं म्हणजे माझी एकूण परिस्थिती बघितल्यानंतर हे कान माझे दोन्ही लहानपणी फुटलेले आहेत. किती शस्त्रक्रिया झालं विचारायचं नाही. मी जिवंत आहे हेच सगळ्यांना आश्चर्य वाटतं, म्हणजे आमच्या कुटुंबातल्या लोकांना. सांगायचं तात्पर्य असं की माझ्याकडनं भावार्थरामायण झालं, नरफाटक संपादिक महाभारताचे 6 खंड मी तपासलेत. त्यांचं पत्र आलं दाजींना काम द्या म्हणून. आणि हे सगळं झाल्यानंतर विषय संपला, माझ्या दृष्टीने विषय संपला. मी तर लहानशा 8x6च्या खोलीतच राहत होते, नंदिनी लहान होती. एक दिवशी आमचा तो प्रकाशक धावत धावत घरी आला, कोथरूडला राहत होतो. म्हटलं काय विशेष? अरे का आहे काय, आहेस कुठे तू, काय झालं काय? त्यांनी मला मराठा दाखवला. त्याच्यामध्ये भावार्थरामायणावरती आचार्य यात्र्यांनी 2 कॉलम अग्रलेख लिहिलेला होता. वा 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 वा. 69 मार्चमध्ये. पण माझ्या असं लक्षात आलं की दाजीला आपण आधी 3 वर्ष बोलत नव्हतं बरं का माझी. का आता मी नोकरी सोडून बायकोला घेऊन गेलो म्हणून. मग गेला सोडत म्हटलं तू असे काही बघितले तुझ्यासारख्या म्हटलं. तर तो बोलत नव्हता, मी बोलत नव्हतो. पण मग त्याच्या असं लक्षात आलं की मला काम संपल्यानंतर कामच नाही. मी मग कोणाकडे जायची पद्धत नाही. जायचं कसं, आहे का माझ्याकडे पदवी नाही, नोकरी नाही. मग प्रभाकरला लक्षात आलं. मग त्याने मॅनेजमेंटला आमच्या घरी पाठवलं, पुण्याच्या व्यवस्थापकाला. अरे दाजी मग प्रभाकरने तुझ्याकडे पाठवले. म्हटलं काय काम आहे? तू चल कपडे कर म्हणत. मी नुसतंच बसून, काम नाही, धाम नाही, पैसा नाही, खायला नाही. आणि त्याने मला गाडीत घालून सरळ माणूसमध्ये घेऊन गेले माझगावकरांकडे. आणि त्यानं सांगितलं यांना काम पाहिजे. माझं म्हणा हो बापरे म्हणून मी भावार्थरामायण, हो भावार्थरामायण तो विषय संपला, आता खायचा बांधा आहे म्हटलं. उद्यापासून या म्हणाले. वा. त्यांच्याकडे 2 वर्ष काम केलं मी. आणि प्रभाकरांच्या लक्षात आलं की आपल्याला नाट्यसंपदेत मनुष्य पाहिजे. 3 वर्ष तो मनुष्य बोलला नाही, तो माझ्याकडे आला बरं का. दाजी तू यायला पाहिजे. मी काय हो म्हणे ना. तू का नाही म्हणतोस? म्हटलं बघ मला ऐकायला येत नाही. पहिली गोष्ट, मी नाटक बघितलं आहे, नाटकाचं मला काही कळत नाही. तुझ्या नाट्यसंपदेमध्ये आलो नाही, माझा काय उपयोग तुला? तेव्हा तो काय म्हणाला की माझ्याकडे 6 व्यवस्थापक आहेत आणि हे सगळे कामाच्या वेळेला म्हणाले भुंगीतीन उभे राहतात नाटक बघायला. त्यांना प्रशासनाचं काही कळत नाही आणि मुख्य म्हणजे त्यांना बोलता येत नाही. म्हणाले तू उत्तम वक्ता आहेस, बोलता आहेस आणि तुला अजिबात रस नाही स्टेजमध्ये, म्हणून मला तुझी गरज आहे. वा. जवळजवळ तुम्ही 12 ते 15 वर्ष व्यवस्थापक म्हणून काम केलं, बघितलं. आणि मग मी शेवटी माझ्या चिडला तो. एकदा काय ते मला सांगून टाक, येणार नाहीस का तू? मग माझ्या लक्षात आलं की याला मी नक्की पाहिजे. मग म्हटलं आता माझगावकरांकडे मी काम करतोय, त्यांना कसं सोडायचं? मी भेटतो ना. तो आला नाट्यसंपदेतनं कुठे माझगावकरांकडे, श्री माझगाव म्हणजे दिलीपरावांचे मोठे बंधू. आणि त्याने सांगितलं की दाजीला सोडा म्हणून. मग दिलीपराव म्हणाले अहो दाजींना मी सोडतो, पण म्हणाले एक तर हा यंदाचा दिवाळी अंक तरी होऊन दे म्हणाले. मग घेऊन चाल. मग दिवाळी अंक पूर्ण केला आणि मग इथं आलो, प्रभाकरकडे आलो. आणि प्रभाकरने मला मेहनत घालून आणले, पालखीत घालून आणलं. मी काय अर्ज केला नाही. 22 वर्ष त्याच्याबरोबर काम केलं मी. मी की नाटका, तो मला नाटकाचा प्रयोगाला येऊ द्यायचा नाही. प्रयोगाच्या वेळेला मला येऊ द्यायचा नाही. त्याचं कारण मी घड्याळाचा माणूस आणि तो घड्याळाच्या विरुद्ध माणूस. आम्ही 40 वर्षामध्ये 8,000पेक्षा जास्ती प्रयोग केले. पण सगळ्यात वैशिष्ट्य काय, एकही प्रयोग प्रभाकरला वेळेवर सुरू करता आलं नाही. तो मला स्टेजवर येऊ द्यायचा नाही. तो मला तू येऊ नकोस. मला सहन व्हायचं नाही. बाहेर लोक बसलेले असायचे, हे कर ते कर. पण तुम्हाला सकाळपासून वेळ नाही मला वाटलं. आत्ता लोकांना थांबवून ठेवता. तो काय म्हणायचा, माझ्या नाटकाला 5 मिनटं उशीर झालं तर आम्ही उशीर केलेलं नाटक चांगलं करतो. आणि मग चांगलं करण्याची जबाबदारीच आहे तुमची, तर उपकार करता का म्हटलं. त्याचं माझं भांडण नाही.
मग तिथे आल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर, आमच्या ऑफिसमध्ये मी आल्यानंतर पत्रकार यायचे, संपादक यायचे, नाटककार यायचे, समीक्षक यायचे, सगळ्यांचं आमच्याकडे संमेलनच असायचं. तर एक दिवशी असंच कंपनी बाहेरगावी गेली होती, त्यामुळे काही काम नव्हतं, बाहेर येऊन बसलो होतो. दोन माझी केबिन मोठी होती, स्वतंत्र होती, आणि बाहेरच्या बाजूला बाहेरचे व्यवस्थापक बसायचे, गप्पा मारत बसलो होतो. आत्माराम सावंत आले, ते नाटककार आणि आमचे समीक्षक मित्र, त्यांच्यावर एक तरुण मुलगा आला. गप्पा 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 त्यावेळेला कर्णाची क्रिया झालेली होती. ज्याच्या त्या तोंडात तट करणं, हातात करणं, कानात करणं, जिकडे तिकडे करणंच करणं. कुठेतरी गप्पा गप्पा करताना, चहा पिताना कर्णाचा विषय निघाला. तर मी शांत बसलो होतो. तर म्हटलं हे सगळं खोटं आहे. म्हटलं यात काय अर्थ नाही. म्हटलं हे सगळं काल्पनिक आहे आणि खोटं आहे. तो जो बरोबर आले सावंतांच्या बरोबर आलेला विद्यार्थी होता, तो मराठी गुण एम ए झालेला होता आणि त्यांनी खूप कारणाबद्दल वाचलेलं होतं. त्यामुळे म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा, हे जे कोणी काही लिहिलं आहे ते महाभारत वाचून लिहिलेलं नाही. म्हटलं हे डोळ्यात धूळ फेक आहे. म्हटलं कर्णा इतका अगदी वाईट शब्द वाढायचा, म्हणजे बदमाश माणूस संबंध महाभारतात नाही आहे. म्हटलं माहिती का तुम्हाला, काय बोलताय तुम्ही म्हणून. हो मी बोलतोय ते सत्य आहे. म्हटलं आणि सत्य हे कटू असतं. म्हटलं असं कसं शक्य आहे म्हणून. आणि बोलता बोलता तो म्हणाला, म्हणजे इंद्रावतीबाईंनी म्हटलं अगदी पूर्ण खोटं आहे. म्हटलं हां म्हणजे युगांतला पण तुम्ही, मी युगांतचा प्रश्न नाही, महाभारताचा प्रश्न आहे. म्हटलं महाभारत लिहिताना कोणाला फरक करायचं. म्हटलं व्यासानं करायचं का इरावतीवर करायचं, तुमचं काय मत आहे. म्हटलं मला म्हटलं महाभारतावर लिहायचं आहे, मी दुर्गाबाईंना विचारू का व्यासानं विचारू, तुमचं काय मत आहे. म्हटलं असं शक्य काय, असं शक्य नाही. हां असं शक्य नाही म्हणजे तुम्ही वाचलं का महाभारत. म्हटलं तिथे आढळलं. तुम्ही जी माझ्याची वटवट करताय ही महाभारत न वाचून करताय, ही महाभारत वाचून बोलतोय. म्हटलं आता हे सगळं 2 तास आमची खडानेगी चालली होती, गप्पा टप्पा. आत्माराम सावंत बसलेले होते, ते शांतपणे ऐकत होते, पण ते हुशार संपादक होते. मराठाचे पुरवणीचे संपादक ते होते. ते सगळं झालं. मला म्हणालं तुम्ही इतकं पुढे जाऊन पण लिहिता का नाही, लिहित का नाही. म्हटलं कोण छापणार. मी कधी वर्तमानपत्रात गेलो नाही, मला त्याची माहिती नाही. लिहिणार कोण, छापणार कोण, एवढं मी बोललो. त्यांनी काय करावं, ते जे सकाळी मराठामध्ये गेले ते शिरीषबाईंनी त्यांनी सांगितलं की खळबळजनक विषय आहे म्हणाले आणि तो आपण छापला पाहिजे. पण ते असताना तुम्ही बोलवलं तर ते येतील. त्यांना आणण्याची वेळ माझी. पण शिरीषबाईंनी ताबडतोब निरोप दिला की दाजी मनशिकरांना घेऊया म्हणून. मला 11 वाजता फोन आला. नुसतं फोन करून थांबलं नाही, आत्मानुसार घरी नाट्यसंपदेत आले शिवाजी मंदिरला. दाजी चला. म्हटलं कुठे, शिरीषबाईंनी बोलवलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कधी वर्तमानपत्रात गेलो नाही, काळागावर माहिती नाही, आणि अक्षरशः माझ्या पोटात गोळा आला. अरे बापरे म्हटलं आता काय करायचं. म्हटलं मग मला ते घेऊन गेले आणि शिरीषबाईंच्या कॅबिनमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी बसलो होतो. आणि त्याने मला 50 तरी प्रश्न विचारले असतील, हे लोकांना जे व्हायचं आहे ते, आणि ते सगळे मी खोडून काढले. म्हटलं हे सगळं खोटं आहे. म्हटलं आणि माझ्या जिभेवरतीच होतं, बराबर मी अवतरणच द्यायचो, खोटं आहे म्हटलं. आणि शेवटी मी त्यांना सांगितलं माझा कर्णावरती राग नाही, कर्णाचा उन्नयन करण्याबद्दल राग आहे. म्हटलं तो त्या लायकीचा नाही आहे. म्हटलं त्याला म्हटलं वाटेल त्या परिस्थितीत खोटं खरं करून झालं तरी ठारच करायला पाहिजे होतं. म्हणून तुमच्या माहिती करता सांगतो, मनोरंजनाचं साहित्य असलं ना की मेंदूला त्रास नसतो, त्यामुळे माणसं लटकन वाचतात. समीक्षेचं पुस्तक असलं की बाजूला ठेवतात, त्यांनी कळत काही नाही. आणि मेंदूला त्रास, पैसे खर्च करून मेंदूला त्रास कोणी करायचा.
त्यामुळे मनोरंजनाची पुस्तकं पटपट सांगतात, कथा, कादंबऱ्या, कविता. तात्पर्य असं की प्रत्यक्षामध्ये त्यांना मी सांगताना शेवटी सांगितलं की द्रौपदीची विटंबना कर्ण असता तर झाली नसती, कर्ण नसता तर झाली नसती. द्रौपदीची विटंबना केवळ कर्णामुळे झालेली आहे. हो, कर्णाचा आणि त्या प्रत्यक्ष दूताचा काही संबंध नाही. अर्थार्थी दूत कौरव पांडवावर चालू आहे. तू त्या दरबारातला एक मानकरी आहेस, तू शांत बसायचंस. पण त्यावेळेला काही गरज नसताना जेव्हा शेवटचा डाव हारली, युधिष्ठिर हरला, म्हणजे द्रौपदीचं नाव हरल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल? भृशम शब्द ओळखला, कर्णाला आनंद झाला. तो सगळ्यात मोठ्याने हसला तिथे. पण नुसतं हसूनही थांबला नाही. द्रौपद्यष्टाम उपहार पांडवानांच्या वासांसी द्रौपद्याश्चा उपहार. पांडवांच्या अंगावरचं तो काढून घ्याच, पण द्रौपदीच्या अंगावरचंही काढून घ्या. याच्यातलं आपी नावाचं जे अव्यय आहे त्यात महाभारताचा संहार आहे. तिच्याही अंगावरचं काढून घ्यायचा अर्थ तिच्या अंगावर एकच वस्त्र आहे आणि तेही काढून घ्या. तू सांगतो शरम नाही वाटत तुला? हे महाभारतकारांनी लिहिलेलं आहे, माझ्या पदरचा शब्द नाही आहे. हे जेव्हा शिरीष पहिला ऐकलं तेव्हा तर थक्क, अरे बापरे म्हणून हे कोणीतरी सांगायला पाहिजे. म्हणले मला म्हटलं लिहायचं कसं? लिहायचं अनुभव नाही म्हटलं, जमेल तेव्हा लिहा म्हणाले. म्हटलं काय करावं काही कळे ना. मराठाचा संबंध असा आणि सांगून तर बसलो. मला तर दिसतच होतं माझा वाचनाचा मला वेड्यासारखा नाद आहे. माझ्याकडचा ग्रंथसंभार बघितलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल असं ग्रंथ आहेत. हो, एका वक्त्यानं, एकही पदवी नसलेल्या वक्त्यानं स्वतःच्या पैशातनं घेतलेली सगळी ग्रंथसंपदा आहे. मला वेळच आहे, वाचनालयात जाऊन अभ्यास करायचं नाही, हे पहिलं सूत्र. कारण जाण्याने तेवढे जातो आणि मी संशोधक आहे, मला दिसलं की मी दिसतो. आणि 2 महिने झाले तरी काही लिहायला सुरुवात होईना. पण एक दिवशी काय झालं, आचार्यात्र्यांची 3री पुण्यतिथी होती मला वाटतं, आणि शिरीतपर्यंत मला निमंत्रण आलं की शिवाजी मंदिरमध्ये आम्ही पुण्यतिथी साजरी करतो, तुम्ही या. निमंत्रणानंतर जायचं. त्यामुळे मी शिवाजी मंदिर कार्यक्रमाला हजर राहिलो. तो 2-3 तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी नाट्यसंभारीत आलो. का कोण जाणे, पण मला आज संपूर्ण यात्रेंचं वाङ्मय माझ्या घरात आहे. माझं तर दैवतच होतं. सगळे घरी गेल्यानंतर मी प्रभाकरला कळवलं, अरे प्रभाकर मी आत्ता येत नाही, मला लिहायची लहर आली. आणि त्या दिवशी रात्री शिवाजी मंदिर बसून कर्णाबद्दलचा पहिला लेख लिहिला. ती माझी फुलस्क्रिप्टची 80 पानं झाली. आणि मला लेखमालेचं असा अंदाज नाही ना. मग सकाळी मी फोन केला आत्मानं सांगून त्यांना, या आणि घेऊन चला, आणि काय ह्याचं आमलं टोपडं काय करायचं ते तुम्ही बघा. शिरीषपर्यंत फोन आला, तुम्ही येऊ शकाल का? म्हटलं येतो. मी शिवशक्तीत गेलो तर म्हटलं बघा हे असं लिहिलं आहे, तुम्हाला याच्यातलं जे काय वर्ज्य असेल ते काढा आणि ठेवा. मग त्यांनी पेन्सिलीनं 2-4 वाक्याला असे चौकोनी हे केले होते, कोण केले होते. ही वाक्य काढलीत तरी चालतील, ठेवायला हरकत काही नाही, पण तुम्ही म्हणालत म्हणून. म्हटलं आता काय करायचं? त्यामुळे याचे मी प्रकरण करते. त्यांनी त्याचे 1-2 असे काहीतरी प्रकरणं केली आणि त्यांची कल्पना अशी आहे की 4-5 लेखामध्ये संपेल म्हणून. तसं झालं. मला म्हटलं आता, म्हटलं आत्ता कुठे सुरुवात झाली? म्हटलं कर्ण अजून बराच शिल्लक आहे. हो, महाभारताचा खलनायक कर्ण आहे. हां, महाभारताचा नायक भीष्म नाही, अर्जुन नाही, कृष्ण नाही, फक्त युधिष्ठिर महाभारताचा नायक आहे. तो एकमेव महामानव आहे. 1000 चुका करून सुद्धा त्याची योग्यता कोणालाही मिळाली नाही. तो एकटाच स्वर्गात गेला, माहिती आहे ना.
श्रीकृष्ण गेला नाही, भीष्म गेले नाही, हा त्याचा अधिकार होता. आणि त्याला अत्यंत विपरीत असणारा खलनायक हा होता. नत्वं करोषि कामेन कर्णः कारयितात. धृतराष्ट्र तोंडी वाक्य आहे. तो दुर्योधनाला सांगतो, तू तुझ्या बुद्धीने काही करत नाहीस. नत्वं करोषि कामेन कर्णः कारयितात. तो शीघ्रकोपी आहे, तो अपरिपक्व आहे, तो दीर्घद्वेषी आहे. तुम्ही माझं पुस्तक वाचलं तर सगळ्या मागच्या बाजूला शेवटच्या लेखामध्ये त्याला लावलेली विशेषणं जी आहेत ती मी दिलेली आहेत, आणि ती सगळी कौरव पक्षाने लावलेली आहेत. आणि त्याला जी सगळी चांगले विशेषण आहेत ते पांडव पक्षाने लावलेली. हा म्हणजे तो गुंडा आणि मावाली नाही आहे. जर श्रीकृष्णाने प्रयत्न करून शेवटच्या युद्धाच्या दिवशी कपट करून जर त्याला मारला नसता तर श्रीकृष्णाने 10 जन्म घेतले असते तरी कर्णाला मारला आला नसता. इतका तो प्रभयंकर योद्धा आहे तो. त्यामुळे गुणांच्या संदर्भात तो हिमालयासारखा आहे, आणि अवगुणांच्या संदर्भात पायाच्या जवळ जाऊ उभं राहायची लायकी नाही तिची. मग वर्णन कशाचं करायचं? त्याच्या शेजारी पान मांडायचा, श्रीकृष्णाच्या शेजारी बसायची योग्यतेचं म्हणतो मी लिहिता. हां, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, किती ते सावंत हुशार होते. त्यांना जेव्हा कळलं की आता सुरू होणार आहे, तर त्या एक आठवडा का एक महिना मराठ्याच्या पहिल्या पानावरती जाहिरात असायची, खळबळजनक सनसनाटी खळबळजनक नवीन लेखमाला कर्ण खरा. मग ते नाव सुचे ना मला, लेखमालेला नाव काय द्यायचं? पण तेवढे माझे गुरुजी आले होते, गुरु श्रीपाद शास्त्री किंदवडेकर मुंबईमध्ये. म्हटलं आता काय करावं, यांना विचारावं. मग त्यांच्याकडे गेलो, म्हटलं बा ह्याला म्हटलं लेखमालेला नाव द्या. मग त्यांनी वाचून बघ, एका परिच्छेदाचा शेवटचा शब्द हा होता का, अरे हेच ते नाव आहे म्हणा, हेच ना नाव दे. त्या नावाने मग जाहिरात यायला लागली. महिनाभर जाहिरात होती पहिल्या पानावर, आणि त्याच्यावर ते नाव होतं नरहरी विष्णू शास्त्री पणशीकर. आता लोकांना माझं नाव नरहरी विष्णू शास्त्री माहीत नव्हतं. त्यामुळे मी जरी नाट्यसंभारात लिहित होतो तरी नरहरी विष्णू शास्त्री कोणीतरी दुसराच असेल. 6 महिने माझी लेखमालात आली होती. मी नाट्यसंभारातच लिहित होतो, पण तो छापतो तो माझं. तुम्हाला एक मध्ये प्रश्न विचारतो. तुम्ही जेव्हा लेखन लिहित होतात ती वेळ काय होती? हां, माझी लिहायची वेळ रात्री 11 ते सकाळी 6. माणसं झोपलेली असतात, स्पंदन थांबलेलं असतं, चित्त एकाग्र व्हायला अतिशय अनुकूल काळ असतो. आणि संदर्भ ग्रंथ बघून लिहायचं माझी स्वभाव नाही. जे लिहायचं नाही व्यासाने विचारून लिहायचं. त्यामुळे मला माझा सोडाचा प्रवास 500 पानाचा ग्रंथ आहे. लोक जातात संदर्भ व्यास हे उत्तर. वा, खूप मोठी गोष्ट आहे. हां, कोणाला विचारतं कशाला लिहिलं नाही, आधी लिहायला सांगून सांगितलं. हल्ली एक फॅशन निघाले, हल्ली म्हणजे गेले 100 वर्ष 50 पानाचं पुस्तक लिहायचं आणि 200 पानाची संदर्भ ग्रंथाची यादी लिहायची. म्हणजे कोण सांगितलं उद्योग तुम्हाला? तुम्हाला काय म्हणायचं जाणं ना, ते लोक काय म्हणतात छक मारतात, तुम्हाला काय करायचं आहे? बघा तुम्ही, सगळ्या पुस्तकांच्या शेवटी यादी असते. मला अजिबात पटलं नाही, कधी अजिबात पटलं नाही. काही काळ असा होता संदर्भ ग्रंथ उपलब्ध नसायचे, हस्तलिखित असायचे, आणि म्हणून त्यांनी देणं ठीक आहे. पण आता सगळे ग्रंथ मिळतात. पण तत्रैव पृष्ठसंख्या, अव्यसंख्या. हां, रेडीमेड पद्धतीनं कधीही ज्ञान मिळत नाही. श्रम केल्याशिवाय मिळतात ते माहिती असते, आणि श्रमाच्या आनंद अखेरीला जे मिळतं ते ज्ञान असतं. वा वा. आता काय झालं, काही लिहायचं झालं की ज्ञानेश्वरींची ओवी आली की पुढे अध्याय अमुक ओवी अमुक. मी म्हटलं कोणी विचारलं होतं तुम्हाला किती ओवी आहे म्हणून? पहिली गोष्ट, गरज काय त्याची? बरं, जो वाचणार आहे त्याची हिंमत असेल तो काढून बघेल आणि वाचेल ना.
तुम्ही का उपकार करता त्याच्यावर? त्याचे श्रम तुम्ही का कमी कमी करता? त्याला मेहनत करत नाही ना. अतिशय वाईट पद्धत, चुकीची पद्धत, कधी पटली नाही मला. माझ्या पुस्तकांच्या काय ते स्तोत्रगंगा 15 वर्षापूर्वी प्रसिद्ध केलं. शंकराचार्यांची स्तोत्र मी माझ्या बुद्धीनं लिहिली. मग प्रकाशक म्हणायला लागले की अहो काय वाचलंत काय? म्हणून मग 10 पुस्तकांना नावं दिली. तुझा प्रश्न काय? माझा प्रश्न असा होता की मराठा लेखमालेमुळेच त्याच्यावर बंदी आलेली का? हां, नाही बंदी आली नाही, पण लोकप्रियता फार वाढली. हां, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकाशकांनी माझ्या नावावर फुले मारून टाकले की याचं पुस्तक काढण्यात काय अर्थ नाही, कारण सगळे कणकणरावांचे भक्त हो. त्यामुळे मी कर्णावर्त लिहिल्यानंतर एका प्रकाशकाने मला सांगितलं यापेक्षा तुमच्याकडनं मोठ्या ग्रंथांची अपेक्षा आहे. अरे वा. मी काही पुन्हा कोणाकडे गेलो नाही. 4 वर्ष ते संहिता माझ्याकडे पडून होती आणि माधव मनोहर आमच्याकडे नेहमी यायचे. त्यानं ते सहन व्हायचं नाही. पुस्तक काढलं नाही तर होणार नाही, पुस्तक काढलं नाही. म्हटलं मी कोणाकडे जाणार नाही. मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी मला अगदी खूप आग्रह करून एका प्रकाशकांकडे पाठवलं. मग ते मला माहिती होतं. मी त्यांना म्हटलं हे नाही छापणार म्हटलं, कारण छापावं असं हे पुस्तक नाही आहे म्हटलं, वाचावं असं हे पुस्तक आहे म्हटलं. वा. तर म्हटलं विक्री करता हे पुस्तक नाही, हे डोळे उघडण्याकरता अंजन घालण्याकरता लिहिलं आहे. त्यांच्याच डोळ्यात अंजन घालायला लागेल म्हटलं हे पुस्तक छापायचं. ठरल्याप्रमाणे त्यांनी मला परत पाठवलं. ते जिथे मी बसतो त्याचे मागे लिहिले छापलेले चिकटवलेलं ठेवून ठेवलं होतं. मग माधव मनोहरांचं जेव्हा लक्षात आलं की हे काही प्रकरण खरं नाही, मग ते गवा बेहरांकडे पंचममध्ये लिहायचे सोबत म्हणे. ते गवा बेहराने घेऊनच आले ऑफिसमध्ये. पण ते असे ग्रस्त होते, परिचय होताच. मला समोर बसल्यानंतर कर्णाचं संहिता कुठे आहे म्हटलं ही घ्या मी सुरू करतो म्हणाल. 1 नाही 2 नाही, काय हवं काय नको काही नाही, घेतलं आणि गेलं. म्हणजे प्रकाशक माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना दिलं हे लक्षात घ्या. आपण कधीही स्वतःला विकलं जाता कामा नाही. म्हणजे प्रकाशकांकडे जाण्याबद्दल वाद नाही आहे, पण गरज होऊन तर तो असला पाहिजे. आता मी मॅजेस्टिककडे इतक्या वेळा जातो, पण मी मॅजेस्टिकला कधी म्हटलं नाही कोठवाळांना माझं पुस्तक कधी छापताय म्हणून. त्यांचा काय परिचय नव्हता का? पण त्यांच्या तोंडून येत नव्हतं मी करतो म्हणून. ते एक वाक्य बोलल्यानंतर म्हटलं आता हिची गरज नाही म्हटलं, सगळे पुस्तकं तुम्हाला. मला कुठे मिळालं? संपली काय नाही संपली काय? भणंग माणसं आम्हाला काय येताना काय आणलं नाही, जाताना काही द्यायचं नाही. कशाला सांगायचं तात्पर्य? ते घेऊन गेले. बरं ते इतकं ग्रेट. त्यांची 4 मासिकं चालू. ते एका मासिकामध्ये त्यांनी माझी लेखमाला जशाच तशी चालू केली. मला माहीतच नाही. आणि एक दिवशी मला सोलापूरचं पत्र आलं. त्याच्या आधी मला बहिऱ्यांचं एक दिवशी पत्र आलं. बाबा अहो दाजी ते सोलापूरला मी गेलो होतो, माझी व्याख्यानं झाली, तर तुम्हाला बोलवणार आहेत, तर त्यांचं जर पत्र आलं तर नाही म्हणू नका. म्हटलं का? तुमचा भरवसा काय म्हणाले? तुमचा भरवसा नाही म्हणाले. मी तुम्हाला सांगितल्यानंतर त्यांना सांगितले पत्र पाठवा. त्यांचं मला पत्र आलं आणि पत्र आल्यानंतर म्हटलं तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? आम्ही मासिकात वाचली तुमची लेखमाला. म्हटलं कुठच्या मासिकात? तुम्ही बेहऱ्यांच्या मासिकात. अरे वा, म्हटलं हुशार दिसतात बेहरे. त्याचं कारण असं होतं, बेहऱ्यांचा जो मासिकाचा जो त्याला मेजरमेंट म्हणतात, त्या मेजरमेंटमध्येच माझा लेख घेतला होता. त्यावेळेस खेचायला लागायचे, टाईप खेचायला लागायचे. उद्देश असा की त्याचा तो टाईप जसा आहे तसा पुस्तकात छापता यावा. कल्पना चांगली होती. मग मी त्यांना येतो म्हणून कळलं. आणि मग तिथे गेल्यानंतर मला कळलं ते जे आयोजक आहेत हे सगळे तेलुगू होते. एकच जण मराठीत बोलत नव्हता. आपापसात म्हटलं तुमची मातृभाषा काय?
तेव्हा आम्ही तेलुगू होत म्हणाले. आणि तुम्ही म्हटलं होई मराठी व्याख्यान मला हो, यंदाचं 10वं वर्ष आहे म्हणून. म्हटलं तुम्ही माझं कसं या व्याख्यान ठरवलं? तुमचा विषय आवडला आम्हाला म्हणून. विषय होता महाभारतातील एकमात्र डोळस व्यक्तिरेखा हा विषय होता. मला आता आठवलं. आणि म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं. अरे वा. मग त्यांचा तो उत्साह, त्यांचा आतिथ्याचं अगत्य हे बघितल्यानंतर मी त्यांना शब्द दिला, आता यानंतरचे सगळे वक्ते देण्याची जबाबदारी माझ्यावर राहील म्हटलं. कारण तुमचा परिचय कोणाचाच नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 50व्या व्याख्यानमालेपर्यंत दरवर्षी ते लोक माझ्याकडे शिवाजी मंदिर माहिती येत होते. नंतर मग आमच्या ब्रह्मांडामध्ये यायला लागले. सगळे तेलुगू, कोणी मराठी नाही. म्हणजे कोण? सोलापूरचे चादरवाले. अच्छा. हो, सगळे यायचे. आणि मी ह्यांना बोलवावं का त्यांना बोलवावं? आणि बोलवावं ठीक आहे, पण त्यांच्या शब्दाने कोण येणार? मग मी शब्द टाकायचे. मी राजीवंशीकर बोलतो, मी इतके वर्ष इथे गेलेलो आहे, तुम्ही इथे जाऊन त्यांचं जे काय दिसतील ते घ्या, पण त्यांचं उद्बोधन केलं पाहिजे. आपले ज्येष्ठ वकील, काय नाव त्यांचं, सरकारी वकील, हां, उज्ज्वल निकम. हां, त्यांना उज्ज्वल निगम पाहिजे होते. त्यांनी प्रयत्न करून बघितला, तर दाट शिल्ली नाही. ते माझ्याकडे आले, यंदा यांना बोलवायचं आहे. म्हणजे सोपं आहे, जास्तीत जास्त काय तर नाहीच म्हणतील ना, चिंता करू नका, मी फोन करतो. ते फोन बिन सगळं घेऊन आलेत. म्हटलं तुम्ही नाही जायचं तर कोणी जायचं म्हटलं. एक तर ते अमराठी लोक आहेत. मराठी व्याख्यान मला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतकी कोणीही चांगली चालवत नाही. माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. तर तुम्ही केलं पाहिजे, त्यांचं मस्त उचलून त्यांचं समाधान केलं पाहिजे. काम काय नाही म्हणता येणार नाही म्हटलं तुम्हाला. हो म्हणा म्हटलं, बोला यांच्याशी, येतो म्हणाले. गेले. आता ना झेड सिक्युरिटी, एवढा पोलीस बंदोबस्त, तर विश्वास असतो ना. त्यांना बाबासाहेब पुरंदरे पाहिजे, मी नव्हतं म्हटलं. बाबासाहेबांचं म्हटलं तुम्ही गेलं पाहिजे म्हटलं. असे मी 250 वक्ते पाठवले तिथे. हो, पण दरवर्षी मला बोलवायचं नाही. मग काय मजा नाही. मी तुम्हाला वक्ते देतो, तुम्ही तिथे बोलायचं. आज तो सगळा समाज माझ्यामुळे उपकृत झाला अशी त्यांची भावना आहे. मी परत गेलो नाही, ते माझ्याकडे यावंची अपेक्षा नाही. तुम्ही किती सापेक्षपणे काम करणार, प्रत्येक गोष्ट हे अपेक्षा. नाव यायला पाहिजे, फोटो यायला पाहिजे, कॅप्शन यायला पाहिजे, हार घातला पाहिजे. शून्य. अपरिपक्व नेत्यांच्या हातामध्ये समाजाचं नेतृत्व गेलं म्हणजे काय होतं, बेचिराग होतो माणूस. सध्या अशी परिस्थिती. बोला पुढचं म्हणणं काय? हां, आता यांचा प्रश्न राहिला, बंदी कोणावर आली? महाभारत एक सुडाचा प्रवास सुरू झाल्यानंतर मला कल्पना नाही. आणि मी काही लेखक नाही, माझा काही लेखनाचा धर्म नाही. ती लेखमाला गाजली कुठची कर्णाची, किती गाजावी. एकदा मी पुण्याला सहज गेलो, प्रयोग होता म्हणून काहीतरी निमित्तानं, आणि रात्री लक्षात आलं की उद्या रविवार आहे, म्हणजे उद्या अंक मिळणार म्हणून बुधवारामध्ये अंक आहे. त्याला टॅक्सी नावाची प्रकरण होतं, टॅक्सीवाले घेऊन जायचे. मुंबईहून टॅक्सी गेली बुधवारामध्ये की लोकांची झुंबड उडायची. तर मुंबईची त्यानंतर मिळायची. तर मी सहज विचारलं तर म्हणाले जवळ आहे म्हणून मी गेलो. आता लोकांना माहिती नाही त्या गर्दीमध्ये ज्यांच्यासाठी तुम्ही गर्दी करताय तो लेखक मी आहे. आणि लोक अगदी ही गर्दी तिथे, मला काय माहीत नाही कशा करता गर्दी येते. म्हटलं असं बरोबर, मुंबईची पर्यंत असतील गर्दी म्हणून ते गर्दीला उभं राहिली. ती टॅक्सी आली, मराठ्याची जेव्हा टॅक्सी आली तर मागची डिकी उड्यापर्यंत लोकांना धीर नव्हता. ती एकदा तो गठ्ठा बाहेर काढल्यानंतर त्या गर्दीत मी अंक घ्यायला गेलो, तो लोकांना मला दिलं टाकून. कारण मी नवीन ना, मी खाली पडलो. तो लोक बरोबर अंक घ्यायचे.
तर एकाने मला हात धरून उठवलं. नवीन दिसताय म्हटलं. हो. काय नाव तुमचं? मी म्हटलं मी दाजी उंचीकर. काय बोलताय? म्हटलं तुम्ही जे वाचताय ना ते मीच लिहितोय असे सगळे सांगतात म्हणले. मी काही बोललो नाही. सगळे गेल्यानंतर अंक मिळाल्यानंतर मग मी पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये आलो आणि बघितलं माझ्या लेखनाची ही प्रतिक्रिया. आणि त्यामुळे सिरियसली पण दर 15 दिवसांनी महिन्याभरातून फोन करायचा. दाजी नवीन लेखन मला घरी सुरू करताय? हो म्हटलं माझ्याकडे लेखन विषय नाही म्हटलं. मी काही असा बैठकीचा लेखक नाही. तरी पण महिना 2 महिन्यानंतर फोन यायचा. आणि एक दिवशी आमच्या नाट्यसंपदेमध्ये आमचं बेईमान नाटक घेण्याकरता एक कार्यकर्ता आला आणि म्हणला आम्हाला बेईमान पाहिजे. म्हटलं तारीख आणलं. असं पण काय संस्था गिरगावती असल्यामुळे संघाची तारीख घेऊन आले होते. सगळं बोलणं मिळणं झालं. कारण तारीख ठरली. प्रभाकरला विचारलं. सगळे मोकळे आहेत. ठरलं. पण त्या अर्धा पाऊण तासामध्ये त्या ग्रस्ताच्या असं लक्षात आलं. ग्रस्त म्हणजे तरुण मुलगा होता की मी वक्ता असला पाहिजे. मी बोलतोय त्या अर्थी. तर हळूच त्याने मला विचारलं तुम्ही व्याख्यान वगैरे देता का? हो. तर हो कोणी बोलवलं तर जातो. मग आमचा रौप्य महोत्सव आहे म्हणून. मग आमच्या इथे तुम्ही व्याख्यान का? हो येईन ना म्हटलं. विषय काय असा प्रश्न निघाला. आणि आमचा दरवाजा उघडून बाळ कोल्हटकर आत शिरले. त्यांची रोजची एक ट्रीप आहे. त्यांच्या हातामध्ये पान खाण्याचा डबा, पांढरे कपडे, वेगासारखे यायचे, वेगासारखे जायचे. असे दरवाजा उघडून आत आले आणि त्यांनी शब्द ऐकला. विषय कोणता? मला म्हणलं काय पाहिजे? कसला विषय? म्हटलं हे ग्रस्त आले त्यांना म्हटलं व्याख्यानमालेचा विषय पाहिजे. हो का? परशुरामावर बोल म्हणले. काय गरज आहे का? पण जाता जाता म्हणाले परशुरामावर बोलतो म्हणून. आणि गेले. ते जे कार्यकर्ते होते त्यांना खूप आनंद झाला. विषय चांगला आहे म्हणून. नाही या विषयावर तुम्ही बोला. तर मग मी त्यांना म्हटलं परशुराम माझा अभ्यासाचा विषय आहे. परशुरामाची जशी पांढरी बाजू तुम्हाला माहिती आहे त्याच्यापेक्षा काळी बाजू मला जास्ती माहिती. तेव्हा म्हटलं मी नुसती पांढरी बाजू मांडणार नाही. मी काळी बाजू पण मांडते. चालणार आहे तुम्हाला? त्याची झाली पंचायत. म्हटलं तू असं कर तुझ्या कमिटी मेंबरना आधी विचार हा विषय चालेल का आणि मग मला सांग. हो हो पण विषय फार चांगला आहे म्हणून. तो गेला सगळ्या कमिटी मेंबरना विचारलं. सगळ्या कमिटी मेंबर म्हणाले की आम्हाला दोन्ही बाजू ऐकायला आवडतील. तो दुसरी परत आला पण हा विषय घ्या म्हणाले. मग तारीख ठरली आणि परशुराम एवढाच विषय होता. आणि सभागृह तुडुंब भरले कारण माझं नाव कारणामुळे झालेलंच होतं. पण त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं या सगळ्या गर्दीमध्ये अंधेरीला दादासाहेब रानडे नावाचे माझ्या गुरुंपैकी एक गुरु तिथे राहत होते. आणि ते निंबाळच्या गुरुदेव रानड्यांचे अनुग्रहित शिष्य. हो अनुग्रहितच होते. 6 फूट उंच, लाल बुंद, पांढरी टोपी, खादी कपडे. आणि आमचा एक मित्र यायचा तो एक छान म्हणायचा दाजी तुम्ही त्यांच्याकडे गेले पाहिजे, तुम्ही त्यांच्याकडे गेले. माझं काही जाणं माहिती नाही. एक दिवशी ते माझ्या दरवाजाचे उभे राहत राहिले. बापरे. त्यांना बघितल्यावर मी म्हटलं तुम्ही रानडे का? हो म्हणाले. मग मी उभा राहिलो. ते बसले. बसा म्हटलं तुम्ही. मग तुम्ही बसा. नाही म्हटलं मी तुम्हाला नमस्कार करायला. 5 मिनटं माझ्याकडे बघत राहील कशी माणसं असतात आणि कशी भेटावी लागतात. हे शिवाजी मंदिरमध्ये बरं का. तुमची पात्रता वाढल्यानंतर तुमचे गुरु तुम्हाला असतील तिथे शोधायला येतात. यात कधीही बदल होत नाही. मी जायचं असं 2-3 महिने झाले. मी गेलं तेच आले. त्याला बघितल्यावर मी ओळखलं. मी त्यांना बघितलं नव्हतं. म्हटलं माझी एक इच्छा आहे तुम्हाला नमस्कार करायची इच्छा आहे. ते मला म्हणाले मी कधी नमस्कार करून घेत नाही. मी त्यामुळे मी पण कोणाला करत नाही. पण तुम्हाला करायची इच्छा आहे. हो का?
पण त्यांनी काय केलं असं, मी उभाच, एका अटीवर नमस्कार करता येईल म्हणाला. त्यांचा अधिकार समजतो तुम्हाला. भारत सरकारचे अधिकृत रत्नपारखी होते ते, ज्याला व्हॅल्युअर म्हणतात. हो, आणि इंग्रजी विषय घेऊन MA झालेले ग्रस्त. त्यांचं वैशिष्ट्य काय, लकडी पुलावरनं लोकमान्य टिळक फिरायला जाताना त्यांच्याबरोबर जे लहान विद्यार्थी असायचे त्यापैकी ते. आणखीन काय पाहिजे सर्टिफिकेट, एका अटीवर म्हणाले, पुन्हा मला नमस्कार करणार नसेल तर परवानगी देतो म्हणून. मला माहिती होतं, परंपरा माहिती होती मला. मग समोर उभं राहिल्यानंतर मी ज्या पद्धतीने नमस्कार केला मला माहिती होतं. तेव्हा ते लगेच म्हणाले दॅट्स ऑल राईट. इंग्लिश जास्ती बोलायचे, दॅट्स ऑल राईट, परत करायचं नाही म्हणाले. त्यांना मी म्हटलं की असं असं माझं व्याख्यान आहे, तुम्ही याल. हो मी येतो. ते एकटं फिरायचं सगळं, त्या वयामध्ये एकटं फिरायचं. ते त्या व्याख्यानाला आले होते परशुरामाच्या. तर परशुरामाची सगळी काळी बाजू मांडली, पांढरी बाजू मांडली, आणि समारोप करताना फक्त एवढंच म्हटलं, परशुरामाने कोणाला विद्या दिली? परशुरामाने भीष्माला दिली, आणि कोणाला दिली? कर्णाला दिली, आणि कोणाला दिली? असं म्हटलं. महाभारत, संपूर्ण महाभारत असा एक सुडाचा प्रवास आहे म्हटलं, परशुराम भीष्म. आणि माझं व्याख्यान संपलं. ते माझ्याबरोबर होते. लोकलने मी दादरला उतरलो, ते त्याच लोकलने अंधेरीला गेले. पण आम्ही सभागृहातून बाहेर पडल्या क्षणी ते मला एकच म्हणाले, दाजी मोठ्या विषयाला तुम्ही हात घातलाय, हा तुमच्याकडे ग्रंथ होणार आहे. अरे वा वा. आणि त्याचं नाव महाभारत एक सुडाचा प्रवास. महाभारत एक सुडाचा प्रवास हा ग्रंथ होणार. मला टायटल माहीत नव्हतं, डोक्यात काही विषय नव्हता. आणि रात्री प्रभाकरकडे येऊन झोपलो. माझी जेवढी काळजी प्रभाकरने घेतली एवढी आमच्या कुटुंबात कोणी घेतली नाही. हां, म्हणजे त्याचा स्वभाव माझा स्वभाव 2 अंतर होतं. तो नेहमी म्हणायचा, सगळ्या पणशीकरांचा उत्साह तो एकट्या तुझ्याकडे आला, आणि सगळ्या पणशीकरांच्या व्याधी एकट्या तुझ्याकडेच कसा आला, असं काय सहन करू शकतोस तू? तर रात्री मी झोपल्यानंतर महाभारताचं चित्र एकसारखं तराळायला लागलं. आणि 5:30 पावणे 7च्या सुमाराला आम्ही झोपत असताना अशी जवळ टाळी वाजवली. तर तो बाहेरच्या खोलीत धावत बाहेर आला. त्याच्याला काही झालं की काय बघायला. मला म्हणा काय झालं? काही नाही म्हटलं, मला एकदम मथळा सुचला. म्हटलं महाभारत एक सुडाचा प्रवास, शिरीषबाईंना फोन करायचा. थांब थांब थांब, आत्ता 6 वाजतायत म्हणाला, थोडं उजाडून दे, मग आपण फोन करू. मग त्यांनी परत माझ्या अंगावर पांघरून घालून मला झोपवला. 7:30 वाजता उठवला. आता म्हणाला आपण फोन करूया. आणि त्यानंतर शिरीषबाईंना आम्ही सकाळी फोन केला, तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य माझं मथळा आहे, काय क्याची टायटल आहे म्हणाले. संपादकांचं कमीत कमी अक्षर करता वाटेल ते करायला तयार असतं. आणि त्यानंतर 2 महिने लिहिलं. आमच्या ऑफिसमध्ये अनेक नाटककार यायचे, त्याच्यामध्ये राजा पारगावकर यायचे. त्यांनी ऐकलं याची व्याख्यानं. एक दिवशी मला म्हणाले, अहो ते 2 महिने झाले तुम्ही जाहीर करून बसलात. शिरीषबाईने सांगून लिहिणार कधी? मग समोर बसले तर म्हटलं कागद समोर ठेवले, लिहायला सुरुवात करा म्हटलं. सगळं पहिलं प्रकरण डिक्टेट केलेलं आहे मी. आणि ते झाल्यानंतर मग शिरीषबाईंना म्हटलं आता तयार झाली, छापायला सुरुवात करा. पहिलं लेख वाचल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय आली असेल, दौवी देशपांड्यांचं सकाळी 7 वाजता फोन आला प्रभाकरला. सूर्यवाहिनी पण तिथे होतो. ते असं जरा इतका मोठा विद्वान म्हणजे पाहण्यात नाही. 4-5 भाषेवर प्रभुत्व आणि अतिशय कडक स्वभावाचे होते. त्यांनी 7 वाजता फोन करून सांगितलं, प्रभाकर मी काय लिहिलंय ते पत्र वाचून दाखवतो. ते पत्र मी आत्ता पोस्टात टाकणार आहे. त्या पत्रात 2 ओळीचं शिरीषबाई यस नमस्कार, आजचा लेख वाचला. महाभारताचा
संपूर्ण ढवळण्याची क्षमता असणारा लेखक तुम्हाला मिळालेला आहे. देव करो, पुढचं वाक्य, देव करो आणि त्यांच्याकडनं ही लेखमाला पूर्ण हो अशी व्यासांच्या चरणी प्रार्थना. वाव. आणि हे पत्र त्यांनी लगेच पोस्टात टाकलं आणि ते लगेच त्यांना मिळालं. त्यानंतर आता सुरुवातच परशुरामापासून. आता परशुराम हा आमचं दैवतच आहे, पण तरी व्यासाने परशुरामाबद्दल काय लिहिलंय ते मांडत असताना जगातील आद्य क्रूर कर्मा परशुराम. दाजीसाहेब कडकडले. पहिल्या लेखापासूनच त्याच्यावरती विरोध सुरू झाला. म्हणजे माझ्यापर्यंत यायचं नाही, श्रीस्प्रिंगकडे लोक जायचे, हो ती लेखमाला चालू होती तुम्ही बंद करा, हे बरोबर नाही. श्रीस्प्रिंग काय म्हणायचं, अवतरणं ज्या दाजींची अवतरणं आहेत की नाही लेखात, का पदार्थ लिहित आहेत, तुम्ही खंडन करा. काही व्हायचं नाही. अक्कलकोटला जे महाराज होते ते परशुरामाचे अवतार असं लोक समजायचे. त्यांना राग आला. म्हणून त्यांनी मग खोपोलीच्या कारखानदारांना सांगितलं, ते त्यांचे शिष्य, तुम्ही याच्यात लक्ष घाला. त्यांनी त्यांचा भाचा पाठवला श्रीस्प्रिंगकडे. श्रीस्प्रिंग म्हणाले, तुम्ही दुसरं खंडनात्मक लेखमाला जरी मी छापते, तुमचा विरोध कसा करताय? मग ते काही उपयोग होत नाही म्हटल्यानंतर मग काय करावं? ह्याचे 3-4 लेख झाले हो. आणि ही मात्र यायला लागली मला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंकरराव चव्हाण होते आणि आणीबाणी सुरू झाली. मग इकडचे तिकडचे डेलिगेशन एकत्र करून सगळेजण 6व्या मजल्यावर गेले शंकररावांकडे आणि म्हणाले, अहो ते लेखमाला काय चालले आहे परशुरामाच्या विरोधात, तुम्ही जरा लक्ष घाला. ते म्हणाले, हे असं चालू राहिली तर म्हणे प्रक्षोभ होईल, लोक भडकतील आणि आपापसा म्हणे दंगे होतील, जाऊन होती, काहीतरी सांगितलं सर. शंकरराव चव्हाण आपापल्या कारभाराची वस्त. आणीबाणी चालू झाली होती. आणीबाणीच्या सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख होते विनोदराव. त्यांनी फोन केलं, सांगितलं सध्या काय चाललंय ते बघा, जरा लक्ष घाला. ते अमराठी. त्यांनी काय करावं, सिरीजपणे फोन केला आणि सांगितलं, अहो सध्या चाललेले लेखमाला बंद करा. आली का म्हणते. आणि बुधवारची गोष्ट नाही, आणि गुरुवारी छापतात. आणि बुधवारी सिरीजपर्यंत मला फोन आला, त्याची काय करायचं, बंद करायला सांगितले का? बंदी उठल्यानंतर करू चालू, काय बिघडलं? तेव्हा ते एक वाक्य बोलल्या होत्या, माझ्या अजून लक्षात आहे. लोखंडी माठ आणि मातीचा माठ झगडा झाला तर मातीचा माठ फुटेल म्हणलं. अरे वा, आपण काढून ठेवूया. आणि मग म्हणाले, अहो काढणं सोपं आहे म्हणाले, पण आता उद्या छपाई करायचं तर ते मॅटर कुठचं घालू म्हणाले. मला चिंता आहे. एवढ्या मोठ्या 2-2 कंटिन्युशनचे माझे लेख असायचे. पहिल्या पानावर तर एक खबरदारी तर नाही घेतली की काही झालं तरी सुरुवात पहिल्या पानावर व्हायची माझी. 5च लेखामध्ये माझ्या लेखमाल्यावर बंदी आली. आम्ही शांत होईल. आणि माधव मनोहरांना कळलं. माधव मनोहरांनी सोही देशपांडेला सांगितलं. सोही देशपांडे ऑफिस पुढे आले. त्याचे काय झालं म्हटलं, काय नाही, त्यांनी बंदी घातली. हो चालणार नाही असं म्हणाले. म्हटलं करायचं काय, तुम्ही काही करू नका म्हणाले, काय करायचं आम्ही करू. म्हणजे सुरेश सावंत म्हणून मराठामध्ये PR होते, त्यांना फोन केला नाही. ते 15 वर्ष आमदारच होते ना रोहित देशपांडे. त्यांनी फोन करून सांगितलं अपॉइंटमेंट घ्या, दोघी येत आहेत देशपांडे. मग त्यांनी अपॉइंटमेंट घेतली. मी माझ्याकडचे दोघी देशपांडे आले, मी सुरेश सावंत. सुरेश नाना आम्हाला त्या ठिकाणी घेऊन आम्ही सचिवालयात गेलो. त्यावेळेला मंत्रालय होतं की नाही सचिवालय, आठवत नाही, आम्ही गेलो. माझ्याबरोबर मी लेख घेतले होते. त्यावेळेला झेरॉक्स नव्हतं, सायक्लोस्टाईल होतं. 1972 आपण 75च्या मे महिन्यातली गोष्ट आहे. आणि तिथे जातो तर त्या विनोदराव जिथे बसले तिथे ते अमराठी असून त्यांनी ज्यांना बोलते 16 मराठी अधिकारी होते सेन्सॉर बोर्डाचे. हां, सेन्सॉर बोर्डाचे. काय चर्चा होते त्याचे काय
सांगायला लागलं तर म्हणून ते आले होते. आणि मग आम्ही तिघे बसलो. धोबी देशपांडेचे टेरर माणूस. त्यांनी आम्ही समोर ठेवल्यावरती ते म्हणजे सायक्लोस्टिलच्या प्रती आहेत तयार म्हणून इथे माझ्या लेखाच्या. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं, शो मी एनी मेलिसियस सेंटेन्सेस इन दिस आर्टिकल्स प्लीज. एवढं एकच वाक्य बोललं. या संपूर्ण लेखमालेमध्ये प्रक्षोभ करेल असं एक वाक्य मला तुम्ही काढून दाखवा म्हणाल. मी स्वतः वाचलेलं आहे म्हणून दाखवा म्हणा. मग त्यांनी सगळ्यांकडे बघितलं. कोणाला काही दाखवता येईना. तेव्हा तसं काही दाखवता येणार नाही. मग त्यांनी विचारलं, मग तुमची बंदी काय आहे? मग त्यांनी आम्हाला सांगितलं, असे लोक आले तसे लोक आले, तिकडे गेले, तिथून इथे आमच्याकडे. मग तुम्ही काही न विचारता बंदी केली. मग काय तुमचं म्हणणं आहे म्हणजे? आता त्याला बंदी काढण्याचा पर्याय नव्हता. मग त्यांनी विनंती केली की ती तुमचं टायटल जरा प्रक्षोभक आहेत असं सगळ्यांचं मत आहे. तरच जरा सौम्य करता येईल का? मी म्हटलं नाही, मी प्रक्षोभक लिहित नाही, पण विषय जर प्रक्षोभ असेल तर मऊ मुलायम व्याख्यानाचं मथळा कसा असेल म्हटलं. पण तरी पण तुमचे मान राखतो आणि याच्या पुढचं म्हटलं प्रक्षोभक असेल तर कमी करतो. माझं काही हरकत नाही म्हटलं. लोकांना विषय समजावा एवढीच भूमिका आहे म्हटलं. परशुराम माझं काय म्हटलं कुलदैवत किंवा माझं कुलाचं काय म्हटलं हे नाही आहे. त्या दररोजच्या आमच्या स्वाध्यायातला नमस्कार 10 अवतारात त्याचा नमस्कार असतोच म्हटलं. आणि बंदी उठली. पण दरम्यान काय झालं ही गोष्ट बेहऱ्यानं कळली. आता त्यांना तर काही सहन होणार नव्हतं. ते तरा आमच्या येऊन ऑफिसवर उभे राहिले. दाजी तुमच्यावर लेखमालावर बंदी आहे म्हटलं. उठली म्हणजे घातली कशी म्हणा. घातली खरी. माझ्याकडे लेख द्या म्हणाले. मी पहिल्या अंकापासून परत चालू करतो म्हणाले. बेहरे म्हणजे सोबतचे. बेहरे म्हणजे सोबतचे. गवा बेहरे म्हणजे सोबतचे संपादक. संपूर्ण अंक 1 टाकी लिहिण्याची क्षमता असणारा प्रतिभावंत लेखक. हिंदुत्वाच्या कट्टर हिंदुत्वाच्या अभिमानी. आणि एकही जाहिरात न घेता छापून संपूर्ण अंक काढणारे ग्रस्त. हे धाडस कोणालाही जमलं नाही. माझ्या मते सोबतमध्ये कधी जाहिरात नव्हती. म्हणजे माझ्या लेखामालेची जाहिरात म्हणजे काही जाहिरात नाही, पण बाहेरची जाहिरात नाही. जाहिरात नाही, फार कठीण गोष्ट. आणि येऊन उभे राहिलं म्हणजे आत्ताच्या आत्ता घेऊन जातो म्हणाले. हो म्हटलं ही लेखमाला मराठामध्ये सुरू झालेली आहे. तर शिरीषपेनं विचारायचं होतं मला. परस्पर लावा फोन म्हणाले. त्यांच्यासमोर शिरीषपेनं फोन लावला. म्हटलं गवा बेहरे आलेले आहेत आणि ते लेखमाला म्हणतात पहिल्यापासून सुरू करणार. तुमचं काय मत आहे? तुमच्या इथे सुरू झालेली त्यांच्याकडे परस्पर कशी द्यायची? तर त्यांचं एक वाक्य होतं, कारण हा लोकांचा घराघरात पोचलेला विषय होता म्हणून आमच्याकडे चालला म्हणा. पण आमचा वाचक या लेखमालेचा वाचक नाही. तुमचा वाचक सोबतचा वाचक आहे. तेहून जर मागे असतील एक क्षणाचा विलंब न होता लगेच त्यांना द्या. आणि नंतर पहिल्या अंकापासून 1.25 वर्ष ही लेखमाला सोबतमध्ये येत होती. 10 आणि 15 हजार लेखमाला प्रतींचा साप्ताहिकाचे शेवटी 40 ते 25 हजारपर्यंत हा विषय 25,000 प्रती काढाव्या लागत होत्या. जवळजवळ तिप्पट आपला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंदी असलेल्या लेखमालेवरची ही प्रतिक्रिया आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल किती लोकांनी काय हो. एक दिवशी नितीन गडकरींच्या हस्ते ठाण्यामध्ये प्रभाकरचा सत्कार होता 75 निमित्त. प्रभाकरचा मला फोन आला, अरे तू ठाण्याचंच असतं ये. म्हणून मी गडकरीला गेलो. तिथे व्हीआयपी रूम आहे. तिथे गेलो तर प्रभाकर आलेला होता आणि शेजारी ग्रस्त बसलेले होते. मी गेल्यावर प्रभाकर बस दाजी समोर बसलो. ते बोलत होते आणि प्रभाकर एकदम त्यानं म्हणाला, हे दाजी पणशीकर माझ्या धाकटीवर. त्यांना खरंच वाटे ना. म्हणजे करणं आपलं महाभारत एक सोडाचा प्रवास दिले ते दाजी पणशीकर. ते हेच म्हणाले. ते उठून नमस्कार घ्या. मला म्हणाले
माझ्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये सगळी लेखमाला मी वाचलेली आहे. हो का, छान. ते कोण होते? नितीन गडकरी. आणि विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची ह्या वर्षी 2025 हे साल बरोबर 50 वर्ष पूर्ण होत्या या पुस्तकाला. महाभारत एक सुडाचा प्रवास ह्या वर्षी बरोबर 50 वर्ष नाही पूर्ण नाही, होत. तुम्हाला सांगितलं का मी? नको आहे मला. चल. वक्तृत्वाचा वारसा आपल्या मामांकडून आपल्याला आला. वक्तृत्वाचा वारसा आपल्या मामांकडून आपल्याला आला, की जे आपले गुरु होते किंजवडेकर शास्त्री. हां, वक्तृत्वाच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं, शिकवता न येणारी कला म्हणजे वक्तृत्व. आणि सर्वात कठीण. कधीही शिकवून येत नाही ही विद्या. ही विद्या फक्त त्यालाच येते जो चिंतनमग्न असतो, त्याला येते. जो स्वतःशी भांडतो, स्वतःशी सतत बोलत राहतो, त्याला येते. शिकवून येत नाही. खूप व्यासंग गेला म्हणजे अजिबात येत नाही. व्यासंगाचा संबंध आहे, व्यासंग असावा, पण व्यासंग आहे म्हणजे फक्त नाही. वक्तृत्व तुकाराम महाराजांना व्यासंग होता म्हणून लोक जात होते का? एकही पदवी नसलेले जे संत वाङ्मय आहे ते पदवीधर असणारे त्याच्यावरती गुजराण करतात. माहिती आहे का तुम्हाला? हो, काय हां, एक व्याख्यान झाल्यानंतर एका मराठीच्या प्राध्यापकाने मला विचारलं. म्हणजे खरं म्हणजे तो विचारण्याचा विषय न, पण त्याने सहज म्हणून विचारलं. हो म्हणाले, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, तुम्हाला खरं वाटतं का? म्हटलं. मी म्हटलं ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली तेव्हा मी हजर नव्हतो, पहिली गोष्ट. तुम्ही पण हजर नव्हतात. म्हटलं किती वर्ष शिकवताय तुम्ही? आता 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 2-4 वर्षात निवृत्तच होणार आहे. हो का? म्हटलं. त्यांनी भिंत चालवली की नाही हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मग त्यांनी तुमच्यासारख्या हजारो लोकांचे संसार चालवले म्हटलं, माहिती आहेत का? हां, ज्ञानेश्वरींच्या ओव्यात शिकवावे लागतात. मी स्वतः सांगायला हरकत नाही, पण ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय आणि 14वा अध्याय बी एच्या आणि एम ईच्या विद्यार्थ्यांना शिकवलेला आहे. वा. हो, म्हणजे काय झालं, एक दिवशी वसंत सबनीस आले. शंकर घाणेकर रोजच यायचा, लेख तो ऐकायचा, मग मी पाठवायचा, असं संकेत होतं. त्याला एखादा लेखात आवडलं नाही, इथे असं हात लावायचा आणि त्याचा आवाज घोकरा होता. तो मराठी रंगभूमीवरचा यक्षच होता. शास्त्री वा, हा लेख मचूळ झालेला आहे, हा एक तुम्हाला शोभत नाही. मग आम्ही तो कॅन्सल करायचा आणि दुसरा लिहायचा. तो ऐकायला यायचा आणि मग आम्ही पाठवायचा. तो आला, तसं बसणं सबनीस आले. सबनीचे मी नेहमीच यायचे, बिच्छामाजीचा पूरक असला म्हणून यायचे. एरवी ताबागात आले तरी यायचे. म्हटलं काय सबनीस, आज काय विशेष? शंकर बोलायला लागला. हे म्हणाले तुम्हाला भेटायला आले नाहीत, काम घेऊन आलेत. म्हटलं काय? यांची मुलगी म्हणले बी एला आहे आणि तिला ज्ञानेश्वरीचा काहीतरी आहे, ते काहीतरी तिला समजून तर तुम्ही मला विचारलं. मी म्हटलं शास्त्री बाब असलेत त्याला भेटा, म्हणून ते आलेत. म्हटलं का? म्हणले असं असं आहे. म्हणलं तुम्ही आमच्या मुलीला म्हणले 4था अध्याय शिकवायचा आहे. हो शिकवू का? म्हटलं हो शिकवेन ना. मग कुठे आहे मुलगी? तुझी बाहेर बसली होती. तिचं नाव शुभदा शेळके. म्हटलं चालेल. मग ती आली, तिने काय पाहिजे ते सांगितलं, दुसऱ्या वर्षी ये म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर ती वर्षभर 4था अध्याय शिकायला माझ्याकडे ती आणि आणखीन 4-5 विद्यार्थिनी माझ्या शिवाजी मंदिरमध्ये शिकायला येत होते. आणि तेव्हा त्याने मला सांगितलं की अहो हे तर आम्हाला कोणी सांगितलंच नाही. म्हणजे ज्ञानेश्वरांशी संवाद साधला तर सांगतील ना. वा. माझ्याकडे संदर्भ ग्रंथ आहेत का? माझ्यासमोर तुम्ही ठेवलेली पुस्तकं आहे. म्हटलं ज्ञानेश्वरांशीच बोलायचं. नेहमी लक्षात ठेवा,
ज्या लेखकाचं तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्या लेखकाशी संपर्क साधता आला पाहिजे. आपण काय करतो, लेखकाकडे जायची ऐवजी दुसऱ्या लेखकांच्या वाढीनं जाम कळणार नाही तुम्हाला. इनामदार काय म्हणतात हे सांगायला ज्ञानेश्वरी काय सांगतात हे आम्हाला दुसऱ्या लेखकाने सांगायची गरज नाही. जर ज्ञानेश्वरी सांगणार नसतील तर बंद करून ठेवा. ज्ञानेश्वरी समजली नाही म्हणून काय चंद्राला खळं पडत नाही. पण मला ज्ञानेश्वरानेच ज्ञानेश्वरी सांगितली याचा आनंद जास्त आहे का 50 लोकांनी सांगितले हा आनंद छाती आहे? कोणते, काय संबंध त्यांचा? बरं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो त्यांच्या अभ्यासाचं ते फलित आहे. त्याचा मला काय उपयोग आहे? मला काय उपयोग नाही. ज्ञानेश्वरी वाचता येणं म्हणजे विकसित होणं नाही. ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाशी तुमच्या नम्रतेनं जेव्हा संवाद येतो, प्रत्यक्षामध्ये योगशास्त्राचा सुद्धा माझा अभ्यास झाला त्यावेळेला. कसा झाला मी नाही विचारायला गेलो. ही सगळीच्या सगळी सूत्र 4-5 माझे जिव्हेवरच आहेत, पाठच. मी पतंजलीला म्हटलं तुझी इच्छा असेल तर सांग, नाही ते गेलंच ओढत. त्यातलं एक सूत्र आहे, ऐकून ठेवा तुम्ही कसा उपयोग होतो. म्हणजे मला माहीत नव्हतं, मी असं झोपलेलं असायचो, आजारी असायचो आणि सगळे असे अहवाल दिलेले असायचे काय करायचं आहे त्याची. माझी ती अवस्था होऊन एक ग्रस्त भेटायला आले. मला हळूच बाजूला घेऊन म्हणाले, दाजी तुझ्याकडे पदवी नाही, तुझ्याकडे नोकरी नाही, तुला काही येत नाही आणि पौरात्तर संसार चालेल याची खात्री नाही, एकटाच बडबडतो, आता ऐकायचं का तुला? तो काय म्हणते, मला म्हणले तू बाइंडिंग शिकून घे म्हणले. बाइंडिंग शिकून घे, गरजेला ते उपयोग पडेल तुझ्या म्हणलं. काहीच जमलं नाही ते तुझा बाइंडिंग घातात तरी तुला काम मिळेल. म्हणजे माझी अवस्था काय असेल तुम्ही बोला. तर झोपलेलं असताना वडील असे पूजा वगैरे आटपली की सोहळ्यात त्यांना कोणी सांगितलं की दाजी झोपलेलं आहे, त्याचे फिट येत आहेत. मग ते वरती यायचे आणि येताना पळी पंचपात्रीवरून अक्कलकोट स्वामींच्या पादुकांचं तीर्थ घेऊन यायचे आणि मी झोपलेलं असताना माझं एक पळीभर तीर्थ घालायचे आणि मला म्हणायचे दाजी ते तू काळजी करू नकोस, प्रारब्ध कर्माणाम भोगा देवक्षया असं उच्चारायचं. एक दिवशी मी म्हटलं अहो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा प्रारब्ध भोग आहे, याचा भोगल्याशिवाय त्याचा क्षय होत नाही म्हणलं. एवढे सगळे तुझे भाई बंद आहेत पण तू एकटाच कसा आजारी? तर काळजी करू नकोस, हे महाराजांचं तीर्थ आहे. आणि ठाकूरवाडला तुम्ही गेलात मुंबईला, तिथे काळाराम मंदिर आहे. त्या काळाराम मंदिराचं वैशिष्ट्य काय, ते शेजारी दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराचं वैशिष्ट्य काय, ते अक्कलकोट स्वामींच्या पायातल्या लाकडी खडावा आहेत, त्याची मी 22 वर्ष पूजा केलेली आहे. त्यामुळे माझे रक्षण करते ते आहेत. हो, माझ्या आजूबाजूला तेच असतात. त्याची काळजी मी आहे त्याच्यावर, काळजी करू. कारण जेव्हा तब्येत बरी असायची तेव्हा माझ्याकडे तेवढंच काम असायचं. आधीचं गंध पुसायचं, नवीन गंध लावायचं, फुलं ठेवायची. तेव्हा वडील म्हणायचे हे तुझं रक्षण करतील, त्याची काळजी करू नकोस. खरी गोष्ट. जर कधी गेलात तर त्या गुरुजीने सांगायचं आम्हाला त्या पादुकांचं दर्शन पाहिजे. मग त्या बाहेर आणतील, त्या झाकलेल्या आहेत चांदीच्या कवरमध्ये, बघायला मिळतील. लोक तोंडबिंड लावायला लागले, चुंबन घ्यायला लागले, अत्रट असतात लोक. मग त्यांनी काय केलं, मग आम्ही त्याच्यावरती चांदीच्या कवर घातला आणि आता चांदीचा हात लावता येतं. ते माझ्याकडे काम होतं. दाजी तुम्ही मगाशी कॉलेजचा उल्लेख केलात की हे केलेलं आहे आणि मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की तुम्ही विल्सन कॉलेजला होतात 1 वर्ष. तर ते कसं काय म्हणजे ती काय 11वी मॅट्रिक झालो. तर मॅट्रिकला असताना आमचे गोडबोले सर होते, ते यायचे आणि एक दिवशी म्हणाले ज्यांना उत्तम वक्तृत्व ऐकायची इच्छा असेल, व्याख्यान ऐकायची इच्छा असेल, त्या मुलांनी आज ब्राह्मण सभेमध्ये संध्याकाळी वालक कुलकर्णीचं व्याख्यान ऐकायला जायचं. मी लगेच हात वर केला.
मला जायचं म्हणून. तर मग आणखीन 2-3 मुलांना बरोबर घेऊन व्याख्यानाला गेलो. साहित्य आणि संस्कृती हा त्यांचा विषय होता. 1954ची गोष्ट आहे बरं काही. आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर माझा निर्णय झाला, 11वी मॅट्रिक झाल्यानंतर पहिलं जर काम करायचं असेल तर विल्सनमध्ये महाराज सरांचं व्याख्यान ऐकायला जायचं. आणि म्हणून मी विल्सनमध्ये नाव घातलं. आणि ऐकायला येण्याचं न ऐकण्याचा दोष, पहिल्या पानावर बाकावर बसायचं. माझं वाचन खूप झालं. त्याच्या अनेक कारणापैकी माझ्या शेजारी एक अंध मुलगा होता. मग आम्ही 5-7 मुलांनी, बरं त्याही अवस्थेमध्ये माझ्या वर्गातल्या मुलांनी आणि घरातल्या लोकांनी भांडावून सोडलं, तुला पॅन्ट घालावं लागेल. नसता उद्योग हो, तुला इंटरची मुलं म्हणाले काष्टा सोडतील. बरं, काय समजेना काय करावं. मग एक दिवशी मी देवळातच बसलो होतो, तो विचार केला, म्हटलं काय करायचं, काय ऐकायचं लोकांचं. तो माझा निर्णय झाला, आपलं तेच ऐकायचं. नाहीतरी माझ्या स्वभावाप्रमाणे माझ्या तंत्रात काही सहसा बदल होत नाही. सकाळी उठलो त्याचं एक कारण असं होतं की पौरोहित्य करत असताना आणि घरामधील वातावरणामुळे कायम पंचा किंवा धोतर, लोक नमस्कार करायचे, लोकांच्या घरी घ्यायला लागायचं, धोतरच असायचं. आता धोतरामध्ये ज्याने मला नमस्कार केला आहे त्याला पॅन्टमध्ये बघायला कसं वाटेल, म्हणून गरजही नव्हती. आता 10 वाजता कॉलेजमध्ये गेलो आणि तिथे अभ्यंकर नावाचे क्लार्क होते. त्यांना भेटलं जाऊन. म्हटलं का हो, तुमचं काही गणवेश आहे का? म्हटलं नाही. का हो? नाही. म्हटलं मी माझा हा गणवेश आहे. म्हटलं मी धोतर, टिपी, डब्बा असा माझा वेश आहे. मी आले तर चालेल का? हां, न त्याला काय झालं, मी नाही काहीच म्हणत. अहो म्हटलं तू इथे बसतं, मला पिरियडला बसायचं आहे. हां, नथिंग डुईंग म्हणायचं. या म्हणत, कोणी अडवणार नाही म्हणत. त्या 2000 मुलं आमच्या कॉलेजमध्ये आले होते. डॉक्टर केलॉक म्हणून आमचे स्वीडिश प्राचार्य होते. मला नेहमी मिस्टर पणशीकर म्हणायचे, कारण मी मोठा दिसायचो. पण त्या सगळ्या 2000 मुलांवर मी एकटाच धोतरवाला होतो आणि एकही जण माझ्या वाट्याला गेलं नाही. सगळे आदवीनं बोलायचे, सगळे खुळखुळीत होते, काय अर्थच नव्हता. त्यावेळेला ह्याची क्रेज होती कसली, उलन कापडाची आणि स्टार्चचे कपडे. त्यामुळे माझ्या आजूबाजूला सगळे असे श्रीमंतांचं कॉलेजवर होते. आणि मध्ये एकदम कळलं की प्राचार्य निवृत्त होतात त्याच वर्षी. मग तर आमच्या वर्गातर्फे सेंड ऑफ द्यायचं ठरलं. मला यातलं काहीच माहीत नाही. एक दिवशी येतो तर पहिल्या बाकावरती 2 मुलं बसलेली होती. मी पुढे गेलो आणि म्हटलं हे काय चाललं, काय आहे? ते म्हणलं आम्ही 8 ठाणे गाड्याच्या ठरवलं. मग मी पलीकडे जवळ 50-55 मुलीच होत्या. त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचे. म्हटलं अडवले कोण आहे? नाही, कसं मागायचं? म्हटलं माझं काम. मी ते का घेतले आणि प्रत्येकीच्या समोरून उभा राहिलं. म्हटलं 1-1 रुपये द्या. म्हटलं बरं 10 मिनिटात सगळे पैसे जमा झाले. तो सगळा कार्यक्रम मी आणि त्या अन्य मुलांनी केला. कार्यक्रम करणं, उत्साहाने लोकांच्या बरोबर जाणं, पहिल्या बसून पिंड होता. त्या मुलाचं नाव D.W. वाडेगावकर. तो माझ्या त्याला दामोंडनं नाव होतं. तो किती हुशार होता. तो MA झाला, LLM झाला आणि मुंबईमधल्या लॉ कॉलेजचा प्राचार्य झाला. पण त्याला इंग्रजी वाचून दाखवलं मी. हो. आम्ही बालूंचा मुलगा माझ्या शेजारी बसायचा. मग त्यांनी मराठी वाचून टाकायचं, मी इंग्रजी वाचून टाकायचं, दुसऱ्याने हिस्ट्री वाचून टाकायचं. आणि त्या कॉलेजमध्ये मी एकटाच. आणि मला हिस्ट्री शिकवणारे एक रस्ते युरोपियन होते. हो काय कळायचं रे. ईस्ट इंडिया कंपनी नावाचं आम्हाला प्रकरण होतं. माझ्यापर्यंत खूप लिहिलं, माझं इंग्रजी खूप चांगलं होतं. तरी त्यांनी त्या भल्या ग्रस्तांनीच म्हणायचं, कारण त्याचा आपण उपकारच मानले पाहिजे. इथपर्यंत मी आणू शकलो. 1 मार्क त्यांनी मला कमी दिला आणि कॉलेजने मला अनुत्तीर्ण केलं आणि मी सुटकेचा सुस्कार सोडला.
प्रभाकर माझ्या मागायला यायचं, तू जा द्या म्हणून कायमची खोली मारली. आणि मग आमचं जे मगाशी उल्लेख झाला की तुमची जवळजवळ 2000च्या पुढे व्याख्यानं झाली आहेत. हो त्याच निमित्ताने तुमचा लंडनचा पण दौरा व्याख्यानासाठीच झालेला होता. हो आणि जवळजवळ 10-15 व्याख्यानं तिथे 4-4.5 महिने तुमचं वास्तव्य. आमचा आबा तिकडे होता, तोही 10वी पासच होता. प्रभाकरही 10वी पासच होता. देनू फक्त इंटर झाला, अस्मातिक 10वी पासच. प्रत्यक्षामध्ये आबा तिकडे असल्यामुळे सगळ्यांना वाटायचं आपणही जावा. तर आबाचा एक वर्षी मला फोन आला, दाजी तू पासपोर्ट काढून ठेव. 1975 पासपोर्ट काढला. आणि मग आबाला म्हटलं तू तिथे आहेस आणि तू मला तिथे नेलंस म्हणून मी व्याख्यान देणार नाही. आला तर आत्ता बोला, नाही बोलवलं तर बोलणार म्हटलं. मी गेलो नाही. आमच्याकडे जिरापुरे म्हणून ग्रस्त आले, ते आबाच्या जवळ राहत होते. तर तुम्ही कधी येणार म्हटलं, तुम्ही कधी बोलवणार, तुम्ही बोलवलं पाहिजे ना मला, मी का यावं याचं माझ्याकडे उत्तर पाहिजे म्हटलं. मला इंग्लंड बघण्यात रस नाही. हो इच्छा असं एखाद्या खेडेगावात जर जायला मला येत नसेल तर तिथे बोंबलून काय करायचं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की तसे येणार नाहीत. मग 2 वर्षानंतर त्यांचा फोन आला. मी 2 वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर मला स्पॉन्सरशिप देता येणार नाही, मी तुम्हाला पत्र पाठवित आहे आणि स्पॉन्सरशिपचं लेटर पाठवित आहे, मी नाही म्हणू नका. तर 94 मला निमंत्रण आलं. निमंत्रण आल्यानंतर मग आमच्या घरातल्या सगळ्यांनी धावाधाव करून मला विसा पटकन मिळाला. आणि मग त्या 10 व्याख्यानाकरता मी गेलो. गणेशोत्सवात मी बोललो. मग तिथे आलेल्या लोकांसाठी मग एकदा हिंदीत व्याख्यान दिलं. आणि मग बाकीचे लोक म्हणाले की मग आमच्या इथे तुम्ही या, आमच्या प्रत्येक ठिकाणी गेलो. एका संस्थेने माझं व्याख्यान आयोजित केलं त्या 10 दिवसामध्ये. म्हणजे घरी येऊन आबाच्या घरी राहतो. आबाजवळ तर 30 वर्ष तिथे होता. आणि आबा काय राहू शकला, संस्कृतच्या पांडित्यामुळे राहू शकला. त्याची त्याची मुदत संपल्यानंतर आदल्या दिवशी पोलीस घरी आले, उद्या तुम्हाला जायचं आहे म्हणा. याला प्रशासन म्हणतात. तर आज बाहेर इतके सापडले तितके सापडले, काही नाही, असा प्रकार नाही त्याचे. मग आबा सकाळी निघणार. आदल्या दिवशी डॉक्टर ग्रे नावाच्या एका संस्कृत पंडिताला ही बातमी कळली. मग ते आबाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं उच्चारशास्त्र स्वीकारण्याकरता आम्हाला यांची गरज आहे, ती मला परत पाठवू नका म्हणाले. आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन आबाचं नागरिकत्व मिळेपर्यंत पाठराखण केली. वा हो. वा. आणि आबा त्यांना शिकवायला जायचा युनिव्हर्सिटीमध्ये. मग आबाचं काय तो सगळ्या भाषेतला विद्वान होता. तो तिथे राहून गुजराती भाषा शिकला. आणि गुजराती भाषेमध्ये मला म्हणायचा हे जे बोलतात नाही बोली भाषा आहे, माझी शुद्ध भाषा आहे म्हणा. हा व्याकरण पंडित होता. आणि मग त्यांनी काय करावं, भागवत सप्ताह करायचा. गुजरातीमध्ये भागवत सप्ताह 100 केले त्यांनी. हो, शीघ्रकवी होता. लेस्टर नावाचं जे शहर आहे त्याच्यामध्ये 60% गुजराती असतील. तर स्टेशनवरती गुजरातीमध्ये पाठी आहे, एका बाजूला इंग्लिश एका बाजूला. त्या सगळ्या गुजराती समाजाचा आमचा आबा आचार्य होता. प्रत्येक गोष्ट आबाला विचारून करायचे. आणि आबा असा उधळा होता, संग्रह नावाची वस्तूच नाही त्याच्याकडे. आले गेले म्हणून त्या त्याचा मला फोन आला, वाटलं तू बोलतस म्हणून मी नाही येणार म्हटलं. आणि माझी तिथे व्याख्याने झाली. ते काय सांगायचं काय, ज्या संस्थेने मला आबाच्या घरी येऊन निमंत्रण दिलं त्यांनी तुम्हाला सांगितलं आम्ही तुम्हाला 50 पाऊंड देऊ. मी विचारलंच नव्हतं, पैसे मिळवण्याकरता मी गेलोच नव्हतं. बरं म्हटलं. हो, तुफान व्याख्यान झालं माझं, संबंध सभागृह भरलेलं. त्या कार्यक्रमाला रजनी जोशी आदल्या दिवशींचं गाणं झाल्यामुळे ते हजर होतं. सगळं झाल्यानंतर त्यांनी मला मानधनाचं पाकिट दिलं. बरं म्हटलं. तिथे अशी पद्धत आहे, अजूनही असं असेल एखादा कार्यक्रम करायचा म्हणजे
एखाद्याच्या घरी करावं लागतं. आणि घरी घरी लांब लांब माणसं राहतात. मग कोणीतरी ज्याच्या घरी असेल त्यांनी 2 फुसकप घेऊन पुढे बसायचं. येणाऱ्या प्रत्येकाने आपलं योगदान त्याच्यात द्यायचं. मग ते जे जमेल त्याच्यातनं चहापानं सहरचं वजा जाता किंवा तो त्यांनी केलं असेल तर बाकी सगळी रक्कम कार्यक्रम जो करतो त्याला द्यायची, अशी पद्धत. त्यामुळे जे पैसे देतील ते देतात. मला ह्या मानधनावरून एक दाजींच्या बाबतीतला घडलेला किस्सा आठवतो. बाहेरगावी तुम्ही व्याख्यान द्यायला गेलेलात आणि बिदागी न मागण्याच्या स्वभावामुळे कार्यक्रम सगळा संपला. त्यांची ट्रेन होती. सेक्रेटरींकडे विषय कसा काढायचा. सेक्रेटरी म्हणला मी तुम्हाला सोडायला येतो, स्टेशनपर्यंत सोडायला येतो. स्टेशनवर सोडायला आला, डब्यात बसला सेक्रेटरी, तरी दाजींच्या स्वभावामध्ये ते काय पाकिटाचा विषय काढेनात. त्या माणसाने काय करावं, गाडी हल्ल्यावर खिशातून पाकिट काढलं आणि दाजींना दिलं. बोललं झालेलं एक, त्यावेळेला जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी त्याच्यात 500 रुपये कमी होते. ही आपली संस्कृती बघा कशी आणि इकडची संस्कृती बघा कशी. हा फरक खूप जाणवतो. आत्ता आणि घरी येऊन मी आबांनी पाकिट उघडून बघितलं तर 50 पाऊंड नव्हते, 2 पाऊंड कमी होते. 2 पाऊंड करता माणसं महाग झाली. आम्ही फोन नाही केला त्यांना, कमी संस्थेचं नाव सांगत नाही. मराठी माणूस हा जगाच्या ओट्यावर कुठेही गेला तरी करंट म्हणत पहिला नंबर. माझा अनुभव आहे. हो, कुठेही गेलं तरी तो आपलं ब्रीज सोडत नाही. जगातला पहिला नंबर तर आळशी, पहिल्या नंबरचा भांडखोर आणि दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणारा स्वभाव. इथे जेवढं शिल्लक असो. काय विचारलं तू मला गेले जवळ 1-1.5 तास आपण कुठल्या वातावरणात आहोत हे ज्याचा त्याने अभ्यासाचा विषय आहे. वक्ते म्हणून दाजी सर्वांसमोर आहेतच. 6 महिन्यापूर्वीच आपलं गान सरस्वती किशोरीताई आमोणकरांवर एक पुस्तक प्रसिद्ध झालं. हो, त्याचं नाव आहे गान सरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार. हो. तर धन्योद्गार हा शब्द आणि त्याचा जरा अर्थ आम्हाला एक जाता त्याचं काय झालं, प्रतिभेचा आणि माझा कायमचा संवाद असतो. प्रतिभेत 2 प्रकार असते की लौकिक प्रतिमा म्हणजे त्याला कार्यसापेक्ष असते, त्याला कालाची मर्यादा असते. एक विशिष्ट काळ झाल्यानंतर ती माणसं विस्मृतीत जातात, त्यांच्या कला विस्मृतीत जातात. अलौकिक प्रतिभेचं असं असतं की काळाच्या साह्यानंच ती प्रकट होते. त्यामुळे काळ जोपर्यंत आहे तोपर्यंत ते नाव शिल्लक राहतं. तुम्ही काही वाटेल ते करा, इकडून तिकडून काय वर्तमानात तुम्हाला लोक डोक्यावर घेतात. 20 वर्षानंतर हळूहळू विसरायला जातात. 50 वर्षानंतर आपण त्यांना पूर्ण विसरून जातो. मग ते प्रतिभावंत नसतात का, असतात ना. तुम्हाला जे कळत नाही त्यांना जास्त कळतं, एवढाच फरक. बाकी काही फरक नाही. काही नावं अशी आहेत, कालिदासाचं नाव असं आहे, आपण बघितलं आहे त्याला नाही, आपण वाचलं आहे त्याला नाही, पण विसरलो त्याला नाही. मग कोण लक्षात ठेवायला लावतो. ही कालपुरुषाची अपत्य असतात. ही कालपुरुषाची जी अपत्य असतात त्यांना कोणत्याही मधीनं मीटर लावता येत नाही, मोजता येत नाही. अशी अलौकिकत्व ज्याच्यामध्ये आहे त्यांचंच मला कायम आकर्षण राहिलेलं आहे. एक हल्ली एक पद्धत आहे, हल्ली तुम्ही काय वाचता, काही गरज आहे का तुम्हाला. आम्ही वाचलं नाही वाचलं, तुम्ही कोण विचारणार, पण विचारतात. मग मी सांगतो ना, मी तुकाराम वाचतो गेली 50 वर्ष, मग गप्प बसतो. सध्या काय वाचते, सध्या महाभारत वाचतो. किती वर्ष झाली, जन्मापासून वाचतो. कळलं का तुम्हाला, अजिबात कळलं नाही. अत्यंत फजूल गोष्टीत ज्यांना रस ती माणसं मराठी, असं माझं हे झालं. एक साधी गोष्ट सांगतो. विरारला बसलेला माणूस लोकलमध्ये चर्चगेटपर्यंत जातो, त्याच्या हातात काय असतं, काय वाचतो तो, तेवढाच तो, त्याच्यापेक्षा लहानच असतो. कोण आकर्षित करतो तुम्हाला, कोणी करतो. कोणती लाट आली की तुम्ही त्या लाटेत जाता. तुम्हाला मत नाही, तुम्हाला स्वयंभूस्थान नाही, तुम्हाला स्वतःचा निर्णयावर प्रेम नाही. आले आले लोकांना जर सांगितलं वेळेवर सुरू करा तर दाजी अप्रिय होतात. तुम्ही त्यांना समजून सांगितलं, मी तुमचं व्याख्यान ठरवल्यानंतर
मी तुम्हाला पत्र पाठवलं, त्यात ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत. मी 8 तास आमच्या गावात आलेलो आहे. व्याख्यान हा आमचा प्राणाचा उत्सर्ग असला पाहिजे. हां, व्याख्यान म्हणजे मला माहिती येते मी तुम्हाला सांगणं, हे निवेदन झालं. ते तुम्हाला वाचता येतं. लोक म्हणतात याचं त्यात तुम्ही कशाला सांगता, आम्हाला वाचता येत, तुम्हाला काय म्हणायचं सांगा ना. श्रीकृष्ण काय म्हणतो ते तुम्ही सांगू नका वाटतं, ते आम्हाला कळतं. ज्ञानेश्वरांनी असं सांगितलं, तुम्हाला कोण सांगितलं? आम्हाला वाचता येतं ना. ते काय सांगितलंय ते तुम्ही सांगा, ते त्यांना सांगता येत नाही, येत नाही. तेव्हा अशी जी पुस्तकं असतात, वाचनाच्या दृष्टीने ठीक आहे, माझ्या दृष्टीने काही उपयोगाचं नाही. तुमचा काय प्रश्न आहे? प्रश्न असा होता की तो धन्योद्गार हा जो शब्द आहे, हां, तर ह्या धन्योद्गार असं की ताईंचं माझा परिचय असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण जेव्हा त्यांचा परिचय झाला, तेव्हा परिचय त्यांचं अलौकिकत्वाचा परिचय झाला. हां, कारण ती नजर मला माझ्या गुरुजींच्यामुळे मिळाली होती. त्यांचं नाव श्रीपाद शास्त्री किंदवडेकर, माझा आईचा सख्खा धाकटा भाऊ म्हणजे मामा. पण त्यांनी माझे रोज पूजा केलेली आहे. कशी माझ्या जोड्या जाऊ उभी राहायची तुझी लायकी नाही, असं दिवसातनं 4 वेळा तो बोलायचा. कोणी राहील का? अंगण कसं सारवायचं त्यांनी शिकवलं, रांगोळी कशी काढायची त्यांनी शिकवलं. आणि एक अक्षर मला पण 8 वर्षात शिकवलेलं नाही त्यांनी. पण सेवा कशी करावी दाजीनीच करावी. हो हो, सेवा 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 बस. मला म्हणाले, आणि त्यांची 15 पुस्तकं असतील, त्या सगळ्या पुस्तकांची प्रेस कॉपी मी केली आहे. मला तुला शिकवायची गरज नाही. म्हटलं का शिकवत नाही, तू बृहस्पतीच आहेस, तुला काय शिकवायचं? अरे तर मला दोन्हीकडनं फटला. आणि सगळ्या पुस्तकाच्या मध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण माझ्या वडिलांनी मंदिरात काम पत्करलं त्याचा त्यांना राग. त्यामुळे माझा उल्लेख करायचा झाला, वासुदेव शास्त्री पणशीकरांचे प्रपौत्र असा ते उल्लेख करायचे. वडिलांचं नाव घ्यायला राग नाही. काही असो, पण त्यांच्यामुळे मला कळलं की अभ्यास करायचा असेल तर ज्ञानेश्वरांशी बोललं पाहिजे. म्हणून त्यांनी माझ्याकडनं योगशास्त्राचा सगळा अभ्यास करून घेतला. मला म्हणाले माझ्याबरोबर सगळ्या ठिकाणी मला फिरून जायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं एकही कार्यक्रम वेळेवर सुरू करायचं नाही. मी शिकलो तर हे शिकलो, याच्यामुळे लोकांना त्रास होतो. आपल्याला बोलतो आपल्या लोकांना त्रास होता का मला? हां, इकडे तिकडे वाचा वाचा जमेल तर. पण उभे राहिल्यानं तो बृहस्पती सगळी सभा तटस्थ व्हायची. असा व्यासंग, अशी वक्तृत्व शिकायला, अशी सिद्धी होती. पण खाली उतरले की बोलायची सोय नाही, तंद्रीमध्ये असायचे. आणि मला म्हणाले, काय तुला येत आहे? म्हणाले, तुला काही येत नाही, मूर्ख आहेस तू. आणि त्यांचं एक वाक्य होतं, ज्याला स्वतःचं मूर्खपण स्वतःलाच कबूल करण्याची क्षमता आहे त्याला शहाणपण येण्याची शक्यता आहे. अरे वा. आणि त्यांच्यामुळेच लेखनशैली म्हणा, व्याख्यानशैली म्हणा, हे सगळं त्यांच्यामुळे आलं. त्यांच्या पादुका माझ्याकडे आहेत, ते रोज जोडे काढायचे, ते जोडे माझ्याच घरी यायचे. आधी मामा असल्यामुळे अरे तो रे म्हणायचो, पण खरं रूप प्रगट झाल्यानंतर मी अहो जाऊ म्हणायला लागलो. अतिशय क्रोधी. एकदा असंच कुठेतरी पुरस्कार, गायत्रीचे भक्त, जन्मभर गायत्री केली. रांगोळी काढताना ते माझं जरा, मी रांगोळी काढतो, रांगोळीची रेषा चुकली आणि येऊन त्यांनी बघितलं. तर ते म्हणाले ही रेषा जरा चुकले. तर मी पटकन म्हटलं, त्यात काय झालं, एक कानाखाली पाडली. ते म्हणाले, ज्याला एवढी रांगोळीची रेख चुकलेली वाटते तर ते व्याख्याने चुकलेलेच असणार. चुकते कशी म्हणाले? त्यांनी सगळी पुसली आणि पुन्हा नवीन काढून दाखवली. मला कळलं का म्हणा, अशी रेख काढायची म्हणून, व्यासंग असा पाहिजे म्हणून. त्यांनी बंगला बांधला आणि त्यांचा धाकटा भाऊ नारायण शास्त्री किंदवडेकर, तो सिव्हिल इंजिनियर होता. तर आता त्याचा मुलगा वाराणसी आहे, माझं वाराणसीला आत्ता व्याख्यानं झाली. तर तो त्यांना भेटायला आला.
ते ऐश्वर्याचे वक्ते होते. तो आत्ता सहज मला म्हणाला, त्याला म्हणाला, नाना बंगला छान बांधला आहेत, पण खिडकीवरचे म्हणाले पडदे जरा फेंट आहेत. ते लगेच म्हणाले, हो कारण ज्ञान इथे डार्क आहे म्हणाले. पडदे फेंटच असणार म्हणाले. ते शब्द प्रभू होते आणि त्यांच्यामुळे अलौकिक म्हणजे काय हे मला कळलं. त्यामुळे ताईंचा परिचय झाल्यानंतर हां ह्या ज्या अशा वागतात त्याची कारणं हे आहेत, ह्या अलौकिक आहेत आणि अलौकिकात लौकिकात यायला त्यांना त्रास होतो. त्या त्रासाला लोक विक्षिप्त म्हणतात. हो कारण हां तर बरोबर चालायचा, बरोबर बोलायचा, पण त्यांचं लक्ष स्थिर नसायचं. मग ते कसल्या तंद्रीत असायचं. त्यानंतर तो भूपच्या मागे लागायचा. एक सगळा भूपचाच विचार करायचा. जय जयवंती डोक्यात आली की जय जयवंतीचाच विचार करायचा आणि त्याच तंद्रीत असायचा. मग त्यांच्याकडे शिकणारी मुलं जास्तीत टिकायची नाही. कोण टिकणार हो, शक्य आहे का. आमचा रघु त्यांच्याकडे जात होता, प्रभाकरचा मुलगा, शिकायला नंतर पण 2-3 वेळा गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे हा कुठेतरी हाताने ताल धरतोय. मग त्यांनी प्रभाकरला विचारलं, अरे प्रभाकर तुझा मुलगा म्हणले गाणे म्हणू शकतो का. तो म्हणा हो म्हणाले, मग उद्यापासून माझ्याकडे पाठव म्हणून. रघुला आश्चर्य वाटलं ताईने आपल्याला बोलवलं म्हणून, पण त्यांचं खरं रूप माहीत नव्हतं. 6 महिने गेला आणि एक दिवशी मी म्हटलं, अरे तू किती महिने झाले तुला. मला कळलं तू जायला. हो 6-7 महिने झाले म्हणलं 6-7 महिन्यामध्ये कधी केर काढलास का तुमच्याकडे. नाही म्हणाला. मग कशाला जातोस म्हटलं. केर काढ म्हणजे तुला गाणं येईल म्हटलं. त्यानंतर तो सेवा करायला लागला. हो ही नंदिनी त्यांच्याकडे होती जवळजवळ 30-35 वर्ष. ही जेव्हा त्यांनी बोलून घेतली, मी नाही सांगितलं, गुरु तुम्हाला शोधत येतो. त्यांनी अहो मी शक्य आहे का मला त्यांच्याकडे पाठवणार, मी तुमच्या मुलीला शिकवणार बस. आणि एक दिवशी मला म्हणाला, मी आणि ही जेव्हा जायला निघाली तर मला म्हणाला की आधी म्हणाले माईला नमस्कार करायचा आणि मग माझ्याकडे यायचं. म्हटलं हो. ही जेव्हा जायला मी तिला एकच सांगितलं, तू गायिका व्हावी म्हणून मी तुला पाठवीत नाही. तुला जर शक्य झालं तर त्यांची सावली होण्याचा प्रयत्न कर. आणि शेवटपर्यंत हिने पथ्य पाळलेला आहे. ताईंचे एवढे फोटो निघाले पण कट्टल ताईंच्या शेजारी फोटो करता उभी राहिली असं नाही. एक दिवशी ताईत मला तिचं लग्न ताईने लावलं बरं का. सगळा खर्च ताईने केलेला आहे, मी निमित्त मात्र. तिचं कारण त्यांना मुलगी नव्हती. तर मिस्टर म्हणायचे, दाजी आम्ही मुलीचं लग्न करणार. आणि माई म्हणायचा, दाजी तुम्ही यांच्या नादीला नका, वेळेवर करा. प्रत्यक्षामध्ये मग आश्चर्य वाटेल. ताईने एक दिवशी मला बोलवून घेतलं, सांगितलं दाजी. म्हटलं काय काम करणार. काम काही नाही म्हणाल, मी काय सांगतो ते ऐका बसा. मी माझ्या अल्लादिया खानच्या ऋणातून, भोगूबाईंच्या माईच्या ऋणातून, सगळ्या श्रोत्यांच्या ऋणातून, सगळ्या जगातून ऋणातून मुक्त होऊ शकते म्हणून. अरे वा. पण मला एक आहे, नंदिनीच्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही. बापरे. आपण नंदिनी ताईंचं ही आले बघा, सांगत उभे राहा. 30-35 वर्ष गुरुगृही राहून विद्या ग्रहण करणं. आणि त्याच्यापुढचं महत्त्वाचं वाक्य म्हणजे, म्हटलं असं कसं शक्य आहे. म्हटलं काहीतरी काय बोल. एक लक्षात घ्या म्हणाले, माझ्या नातवंडांचं हागणं मुतणं फक्त या मुलीने केलेलं आहे म्हणाले. माहिती आहे का तुम्हाला. कसं शक्य आहे म्हणाले जे ऋणातनं मुक्त होणं. आशीर्वाद तिला मिळाला आहे, रघुला मिळाला आहे, बाकी कोण टिकले नाहीत. टिकण्याची सोयच नाही तुमच्याकडे. त्यांच्याकडे आग नुसती, कोण टिकणार. त्यांचा पुस्तक म्हणून त्यांच्यावर जेव्हा लिहायचं आलं तर पहिल्या लेखाचा शेवट जो आहे तो त्यांचा जन्म झाल्यामुळे काय काय घडलं असेल हे वर्णन करत असताना आदिशक्तीचा धन्योद्गार प्रकट झाला असं मी त्याचा लेख. हां खरी गोष्ट आहे. अशी माणसं आपल्याला भेटणं दिसणं. हो
कुठेही त्यांचं गाण्याचा कार्यक्रम ठेवा, हाऊसफुल, कितीही त्यांचं तिकीट असो. आमच्या दिनाला विचारलं, कारण तो गायक होता ना. म्हटलं अरे दिना, त्याचा प्रत्येक ठिकाणी कुठेही प्रयोग लावला तरी हाऊसफुल कसं जातो. त्यांनी पटकन उत्तर दिलं, त्या सवंग झाले नाहीत म्हणले कधी. हां, कलावंताला हे कळलं पाहिजे आपला जन्म कशासाठी आहे. मुळात आपण कलावंत आहोत हे त्याला मान्य व्हावं लागतं, आणि जगाच्या बाजारात आपली किंमत शून्य हे त्याला कळावं लागतं. हां, आणि सगळ्यात मी व्याख्यान केलेली आहे, जो कृपावंत असतो तोच कलावंत असतो. बाकी सगळे आलसोराय नसतात, काही उपयोग नाही. आणि कृपा तुम्हाला विकत मिळत नाही. मी तुमच्यावर कृपा करतो याच्या इतकं जगातलं खोटं वाक्य नाही. मला कृपा झाली आहे त्याच्यापेक्षा खोटं वाक्य. हां, तुम्ही गृहीत धरा, हे सगळे बंधू लोक आहेत. काही खरं नाही, काही खरं नाही. खरं एकच आहे, मी या संबंध ब्रह्मांडामध्ये, मी म्हणजे मी नव्हे, ज्याला कोणाचा अभ्यास करायचा आहे, मी मोहरीच्या अर्ध्या इतका सुद्धा माझा अधिकार नाही. केवळ त्याच्या कृपेमुळे मी उभा आहे. हे जोपर्यंत शरणागताची जोपर्यंत जी मानसिकता आहे तोपर्यंतच तुमच्या मागे जग शरण येणार आहे. नाही तर शरण आहेत शेवटी ते आपल्या वाटेत नाही. त्यात विशेष काय आहे? विशेष हे आहे, स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःच्या प्रत्येक शब्दावर प्रेम करायचं. आणि त्याहीपेक्षा हे जे पुस्तक झालं हे ताईने ऐकलेलं होतं, पण ताई विक्षिप्त, मी 10 विक्षिप्त. काहीतरी लेख माझा पूर्ण होत आला, ग्रंथ पूर्ण होत आला होता, काहीतरी मध्येच मिळालं, ह्याच्यावर तुम्ही लिहा. ज्या दिवशी ते असं बोललं त्या दिवशी लेखन थांबलं माझं. त्यामुळे खूप माझ्या मागे लवकर प्रसिद्ध करायला लवकर करंट बंदच पडला. म्हटलं एक दिवशी आम्ही योगेश्वरीला मला ते घेऊन गेला, आम्ही घेऊन गेलो. राघवेंद्र स्वामींचं त्या अनुग्रहित शिष्य होता, तिथे येणार महाराज म्हणून आम्ही गेलो. आम्हाला निमंत्रण होतं, ताईंना निमंत्रण होतं. आणि महाराजांचं सध्याचे जे महाराज आहेत त्यांचं दर्शन व्हायला वेळ होतं म्हणून आम्ही एका ओट्यावर बसलो होतो. आमची सौ होती बरोबर. तेव्हा ते मला म्हणाले, दाजी तुम्ही ते प्रसिद्ध करणार नाही का? पण ते करीन ना, तुम्ही ते वाक्य बोलायला नसतं झालं असतं. म्हटलं तुम्ही कशाला बोललात? म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला बोला? तुमचा विषय होता का? म्हटलं मग शेवटी म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही. तिथेही त्यांनी माझ्या पायाला हात लावला, दोन्ही पाय हात लावला, धरून सांगितलं तुम्ही लवकर पुस्तक करा म्हणून, तुमच्या पाया पडते. पण ते माझ्या डोक्यात नव्हतं, त्यामुळे तो विषय राहून गेला. पण नंतर काय झालं, आमचं त्या बेडेकर, नंदिनी यांना आठवण झाली की दाजींनी बाबाने लिहून ठेवलेलं आहे, काहीतरी आहे त्यांच्याकडे, ते आपण बघूया. माझं बाळ पडून होतं. एका प्रकाशकाने सांगितलं की हे छापणे योग्य नाही, परत आलं. ठीक आहे, मित्रच होते आमचे, तो भाग वेळ म्हणजे त्यांना कळलं नाही असं झालं. परत आलं म्हणजे कळलं नाही त्यांना ते. ठीक आहे. आणि मग ह्या सगळ्या लोकांनी रेकॉर्डिंगच केलं, वाचायला सुरुवात केलं. पहिल्यापासून आम्ही वाचायला सुरुवात केली. आणि मग यांच्या लक्षात अरे इथं प्रसिद्ध व्हायला पाहिजे. मग प्राचार्य विजय जोशी म्हणजे स्वामी कॉलेजचे माझे प्राचार्य, त्यांना लावून दिलं. मग तुम्ही बघा, पण त्यांना तो वेळ नव्हता. मग बेडेकरांनीच त्याचं अंगणं डोपडं सगळं करून मग आम्ही मॅजिस्ट्रिकना सांगितलं आणि मग पुढचं ते पुस्तक आलं. आणि मग याचं नाव का ठेवायचा प्रश्न म्हटला तर नंदिनी म्हणाली बाबा हेच नाव ठेवायचं. पण खरं म्हणजे नुसतं आदिशक्तीचा धन्योद्गार एवढंच नाव होतं, पण मग ते कळणार नाही काय, म्हणून मग गाणं सरस्वती आदिशक्तीचा धन्योद्गार. जो कोणी ते पुस्तक वाचेल तो धन्यच होईल पहिली गोष्ट. कारण प्राणाचाच आविष्कार आहे तो. प्राण शब्दरूप झाले आणि ग्रंथरूप झाले. आमच्या ज्ञानेश्वरांना विचारलं त्यांच्या अक्षरांबद्दल, इतका बंडखोर आणि इतका आत्मप्रती महागोई पाहणत नाही आमचा. ही अक्षरे नवती देखा. काय बोलले ते? माझी जी अक्षरं आहेत ते तुम्हाला अक्षर वाटतात का? ही अक्षरे नवती देखा,
ही तो ब्रह्मसाम्राज्य दीपिका. काय ताकद असेल, ही जी त्यांची ताकद आहे, ती ताकद जर आपल्याकडे यायची असेल तर नम्रतेचा हिमालयाजवळ तुमच्याजवळ असला पाहिजे. हो, एक ग्रस्त म्हणाले माझी 1000 व्याख्यानं झाली पसायदानावरती. हो, इतका वेळ तुम्हाला मिळाला? ज्ञानेश्वरांनी तुम्हाला इतका वेळ दिला? शक्य आहे का? माझे संबंध एवढ्या 2-2,500 व्याख्यानामध्ये एक व्याख्यान फक्त याच्यावरती आहे पसायदानावर. पहिलंच समजा तिथेच ज्ञानबाची बेक आहे. आता म्हणजे नक्की कधी कधी केव्हा काय केलं म्हणून आता म्हणायचं. त्यांनी 9,000 झाल्यानंतर म्हणतात आता. आहे का आताची ताकद कोणाची? आतावरती माझं ऐकलं एक आहे मठामध्ये. तर ज्ञानेश्वर किंवा हे जे सगळे पतंजली, एक दिवशी पतंजलीलाच मी म्हटलं, अरे म्हटलं तुझे सगळे 4-5 पाठ केलेले जिव्हेवरती आहेत माझ्या, आणि तरी तू माझ्याकडे बघायला तयार नाहीस. समजतंस कोण करून चाललं. तेव्हा बालपणी माझ्या जिव्हेवरती वडिलांनी तीर्थ घालताना जे सूत्र सांगितलं, शौचात स्वांग जुगुप्सा करे रसम परे रसंसर्गा, पतंजलीचं सूत्र. शौचात म्हणजे स्वच्छपणामुळे, पवित्रपणामुळे, स्वांग म्हणजे स्वतःचा अंग, जुगुप्सा घृणा वाटणं, परे ही असंसर्गा. रोजच्या रोज 2 वेळा 3 वेळा स्नान करून अनेक वेळा स्वच्छता करून सुद्धा सकाळी उठल्यानंतर जर आपलं शरीर परत जर खराब होत असेल तर पतंजली म्हणतो दुसऱ्याचा संसर्ग कशा करता, पर हे असं म्हणून दुसऱ्यांच्या संसर्गापासून लांब राहा. त्यावेळेला सांगितलं त्याने. हो, आणि हे सूत्र कळल्यामुळे त्या दिवसापासून मी माझ्या इतक्या वर्षामध्ये दुसऱ्यांच्या संस्काराला जराही स्पर्श केला नाही. बघूया ना म्हटलं, मी प्रयोगशील आहे. इतकी व्याख्यानं झाली पण माझे कपडे कधी कोणी धुतले नाहीत. आजही माझ्या घरामध्ये कोणी आलं आणि स्वयंपाक केला शक्य नाही. लग्न झाल्याबरोबर पहिली एक गोष्ट मी चांगली केली, ही आमची सौ कॉलगेटमध्ये सर्व्हिसला होती. म्हटलं सर्व्हिस सोडायची आणि लग्न करायचं. आणि लग्न झाल्यानंतर सांगितलं हे घर माझ्या तंत्राने चालणार आहे, तुमच्या तंत्राने नाही. आजपर्यंत या क्षणापर्यंत त्यात बदल झालेला नाही. माझ्या मुली माझ्या तंत्रात बदल करत नाहीत. माझे जावे माझ्या मुली अतिशय कटाक्षानं सांभाळतात. हो, हां, मी त्रास देत नाही. आता हे म्हणतात थांबवूया म्हणून. तेव्हा माझ्यावरती गुरुची कृपा आहे. एक किस्सा सांगतो आणि थांबलो. आमचे जे गुरु होते, त्यांचे जे गुरु होते त्यांचं नाव ब्रह्मचारी विश्वनाथ महाराज. ते होते नर्मदा तीरावरती नेमावरला. आणि माझ्या सगळ्या आयुष्यात जो काही बदल झाला तो कशामुळे झाला तर त्यांनी एक दिवशी मला त्यांचा फोटो दाखवला. आणि तो फोटो त्यावेळेला म्हणजे काय काचेवरती होता. काचेच्या मागे त्यांनी निरंजन ठेवलं आणि मला तो फोटो दिसला. तेव्हा लक्षात आलं की वामदेव कसे असतील, विश्वामित्र कसे असतील, वसिष्ठ कसे असतील, सत्तेच्या पंज. आणि तो बघितलं क्षणी माझ्या लक्षात आलं गायत्रीचं सामर्थ्य काय असतं ते. तेव्हापासून माझं सगळं बदललंच. आतली केमिस्ट्री सगळी बदलली. मी त्यानंतर ते नमस्कार करायच्या म्हणून मी सहज म्हटलं मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, बघू केव्हा ते. शेवटपर्यंत मला त्यांनी आयुष्यामध्ये विश्वनाथ महाराजांकडे काही जाऊ दिले नाही. 1-2 वेळा विचारल्यानंतर माझ्या लक्षात आलं त्यांना आवडत नाही आहे. मी दान सोडून दिलं. रोज नमस्कार होताच. रोजच्या स्वाध्यायाच्या शेवटी पूज्यपाद विश्वनाथ महाराज की जय. आणि मी माझी 15 दिवसाची व्याख्यानमाला असल्यामुळे गोव्यात गेलो होतो. व्याख्यानमाला करून आल्यानंतर कळलं नाना गेले. बरं म्हटलं. 12व्या दिवशी 13व्या दिवशी त्यांचा मुलगा मला बोलवला ना, ते मुंबईतच गेले. दाजीन तुला घरी बोलवलं आहे. हो, कारण त्यांच्या सगळ्या परिवारात मी एकटाच त्यांचा अंतरंग शिष्य होतो.
कशाला बोला मी तर मला म्हटलं कशाला त्यांचे खडा ठेवलेत तुला द्यायला. हो. मग दादरच्या दुकानात जाऊन नवीन पिशवी सगळं घेऊन मी गेलो. मग तिथे सगळे शिष्यमंडळी जमले होते. मग त्यांनी त्यांनी आपल्या ताकदीने घ्यायचं म्हणाला आम्ही देणार नाही. मी त्या माझ्या घरी येत त्या काढावा सांगायचं रातपुढे. नानांनी केल्यानंतर मी जेव्हा त्या पादुका घेऊन टिटवाळ्याला निघालो आणि टिटवाळा स्टेशनवर उतरल्यानंतर आवाज यायला लागला, आता तुला यायला काय हरकत आहे, आता काय गुरुवाज्ञा भंग होणार नाही. मी इतक्या वेगाने घरी आलो आणि हिला सांगितलं आपल्याला नेमावरला निमंत्रण आलं आहे. तिसऱ्या दिवशी मी नेमावरला होतो. हो. आणि महाराज वाटच बघत होते. त्यांना पत्रच पाठवलं होतं, या 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 बसा बसा. एकदाच दर्शन व्हायचं, सकाळी 10 ते 11, रात्री 10 ते 11. कुठीतून बाहेरच चढत नव्हतं. गायत्री का गायत्री. आणि नुसतं त्यांचे गुरु होते ते 102 वर्षाचे होते. ते तिथे आलेले होते. तर लोकांनी सांगितलं आधी यांचं दर्शन घ्या. मग त्यांचं दर्शन घेतलं. लहानशी मूर्ती मद्रासून आले होते. मला त्यांनी विचारलं ब्रह्मचारींची का लक्षण लिहा क्या, जाओ जल्दी अभी बंद होगा जाओ. म्हणून मी यांच्याकडे आलो. असं फिरत होते. खाली बसल्यानंतर सुडाचा वृक्षाचं पहिलं प्रकाशन झालं होतं. ते पुस्तक माझ्या हातात होतं. नारळ सगळं घेऊन गेलो होतो. पण खाली बसल्यानंतर तुम्ही कोणशी कर हो म्हटलं. तुम्हाला पत्र पाठवलं होतं मराठीत. 14 भाषेत एका वेळेला बोलायचे. तर बसा बसा म्हणाले. म्हटलं मी पुस्तक द्यायला आलो आहे. ती बसा म्हणाले. आणि असे बाजूला आले. हे मागे काय बघा म्हणून मागे अशी ओळी सुंदर अशी पुस्तकं लावलेली होती. म्हटलं काय छान पुस्तकं आहेत. आणि म्हणाले पुस्तकं कोणाची आहेत माहिती आहेत का म्हणाले. म्हटलं ही वासुदेव शास्त्री पडशीकरांची पुस्तकं आहेत. नेमावरच्या ठिकाणी अशी ओळीनं 50-60 पुस्तकं होती. प्रत्येक पुस्तकावरती वासुदेव शास्त्री पडशीकर माझ्या आजोबांचं नाव होतं. बसा म्हणाले. आणि मी त्यांना पुस्तक त्यांनी 2-3 दिवस आम्हाला दोघांना ठेवून घेतलं. स्वतःच्या हाताने कॉफी करून दिली. आणि वेळ झाल्यानंतर म्हणे आता रात्री तुमची आमची 10 वाजता भेट होईल म्हणून. त्यांना रोज नमस्कार आहे. आमच्या घरात त्यांचा फोटो ठेवलेला. केल्याने देशाटनं त्याचा हा अर्थ. सगळ्या ऋषीमुनींची सगळ्या गुरुंची माझ्यावरती कृपा आहे. या 1 तारखेला मी 92 वर्षाचा होणार असलो तरी असं कोणाला वाटेल तर काय खरं नाही. मी 87 आहे बरं का. मला काही होत नाही. आत्ताच हॉस्पिटलमधून आलो मी. अगदी आम्हाला किरकोळ आजार होतच आहे एकदम ICU. या 6 महिन्यातच जरा थोडीशी तोलबिल जायला लागला. कधी मराठी असतात कधी हे असतात. पण कालच नवीन काठी घेतलेली आहे. पण सांभाळायची सवय नसल्यामुळे आणली. असो या निमित्तानं या संस्थेनं मला इथे मुद्दाम बोलवलं आणि अनेक प्रश्न विचारून बोलतं केलं. जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. एक अखंड चरित्र लिहितं म्हटलं तर एवढा ग्रंथ होईल. एवढे टिपणं आहेत आणि एवढे विलक्षण माणसांचे अनुभव आहेत. आणि इच्छा अशी आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण गेलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. मी सॉक्रेटिसचा वारसदार आहे लक्षात ठेवा. तो एक सगळा बोलत होता. त्याचं बोलून लोकांना पचवता येतं म्हणून त्याला मारलं. माझ्याही बाबतीत तेच आहे. दाजी नको. पण तो जसा बोलत राहिला तसं मी बोलत राहिलो सगळीकडे. बोलत राहिलं. सांगितलं राहिलं पाहिजे. बघितलं पाहिजे. बोलत राहिलं पाहिजे. ही संधी मला या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या बरं अनेक राज्यात मिळाली. त्यामुळे या सगळ्या देशाचाच मी ऋणी आहे. आणि हे आणखीन वर्षानुवर्ष माझ्याकडनं काम व्हावं अशी जगन्नारायणाकडे प्रार्थना करतो. आणि श्रोतृवृंदाकडे या येत्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांची मागणी करतो. आणि आपल्याला